तर भगवद्गीता आहे, अध्याय 5वा, कर्म संन्यास योग. कृष्ण भावना भावित कर्म. तर हा जो आहे अध्याय, हा कर्माबद्दलचा काय सारांश आहे. म्हणजे आपण तिसरा चौथा मध्ये कर्माबद्दल जे बघितलं त्याचा आता निष्कर्ष याच्यात दिसणार आहे. ठीक आहे. अर्जुन म्हणतोय की संन्यासम कर्मणाम कृष्ण पुनर्योगम च शंससी यच्छ्रेय एत योरेकम तन्मे ब्रूहि सुनिश्चित. परत एकदा डाऊट त्याच्या आला की सर्वप्रथम मला कर्माचा त्याग करण्यास तुम्ही सांगता आणि नंतर पुन्हा भक्तिपूर्वक कर्माची प्रशंसा करतात, म्हणून दोन पैकी कोणते लाभप्रद आहे मला निश्चितपणे सांगा. तर हा जो कन्सेप्ट परत परत येतोय की सांख्ययोग आणि कर्मयोग याच्यामध्ये बेसिकली कुठला बेस्ट आहे. तर हे तिसऱ्या आणि चौथ्यामध्ये भरपूर प्रमाणात भगवंतांनी स्पष्ट केलेलं आहे. पण तरी हा जो मूळचा आपल्याकडे आयडिया आहे की सॅफ्रॉन ड्रेस संन्यास म्हणजे म्हणजे काय, तो तो ऍक्च्युली मुक्त झाले. हे कसं कधीपासून झालेलं आहे? तर शंकराचार्य जेव्हा यांनी प्रचार चालू केला कशाचा, तर आपण आणि भगवंत एक आहोत. त्याच्या आधी होता की शून्यवाद, म्हणजे एकदा भस्मीभूतस्य देहस्य, त्यानंतर काहीच होणार नाही. तो त्याचं खंडन करण्यासाठी शंकराचार्यांनी परत वेदांना अं, भारतामध्ये आणलं आणि त्याच्यात मग काय सुरू केलं की ऍक्च्युली शून्य नाहीये, एक आहे. आपण आता सध्या बद्ध आहोत, पण मृत्यूनंतर आपण एक होणार, मुक्त झाल्यानंतर आपण भगवंत होणार असं. तर त्याच्यासाठी त्यांनी काय केलेलं आहे की संन्यास घेतला म्हणजे नमो नारायण, तो नारायण होतो. तर हा त्यांनी इतका प्रचार केला भारताभर, म्हणजे कन्याकुमारी टू काश्मीर सगळीकडे. ते सगळ्यांच्या मनात कन्सेप्ट काय झाला की संन्यास घेतला म्हणजे तो मुक्त झाला. पण ते तसं नाहीये. तर म्हणून तेव्हा म्हणून दोनच गट बनले, एक कर्मी आणि एक संन्यासी. तो कर्म करण्यामध्ये तो संसारबद्ध झाला आणि संन्यास घेतला म्हणजे तो मुक्त झाला. याच्या नंतर काही कन्सेप्टच नव्हतं. म्हणून परत रामानुजाचार्य म्हणजे मध्वाचार्य यांनी प्रचार केला की नाही नाही, ऍक्च्युली ते दोन आहे. जीव आणि भगवंत हे दोन्ही काय सेपरेट आहे, कधीच एक होणार. जीव हा सदैव भगवंतांचा दासच राहणार. तर हा प्रचार होईपर्यंत जो मायावाद इतका रुजू झालेला आहे सगळ्यांच्या ह्याच्यात, की तो अजूनपर्यंत गेलेला आहे. म्हणून लोक म्हणतात आत्मा तो परमात्मा. कारण ज्ञान हे शाळेत शिकवलं जात नाही आणि मंदिरामध्ये लोक शिकवत नाही कोणी, फक्त मंदिरात येतात आणि चला ठीक आहे. त्यामुळे जो कन्सेप्ट त्यांच्या डोक्यामध्ये घुसला. तर हे मूळजात काढण्यासाठी आपल्याला गुरूंचा आश्रय घेणे आवश्यक आहे, जी सेवा करणे परिप्रश्न नसेल. तर म्हणून परत श्रीकृष्ण सांगतात आहे की नो, श्री भगवान वाच संन्यास कर्मयोगश्च निःश्रेयस्व करावुः तयोस्तु कर्म संन्यासात कर्मयोगो विशिष्यते. की कर्माचा संन्यास आणि भक्तिभावित कर्म हे दोन्ही मुक्ती देण्यास चांगले आहे. तर आपण पहिल्यापासून बघतोय की सांख्ययोग ज्याला म्हणतो आपण, की या या प्रकृतीचा अभ्यास करणे आणि नंतर इतपत येणे की आत्मा हा या संसारापासून भिन्न आहे, स्वतःहून त्या कर्मामध्ये फसला आहे आणि तो परमात्म्याचा दास आहे. इथपर्यंत सांख्ययोग आलेला आहे. आणि भक्ती भावित कर्म काय सुरू होतं, भक्तियोग काय सुरू होतो तिथे, की डायरेक्ट सर्व काही आपलं अस्तित्व भगवंतांच्या सेवेसाठी करणे, म्हणजे भगवंतांची सेवा सुरू करणे, त्यालाच भक्तियोग. यापैकी हे दोन्ही, तर हे कसे आहे, एक पहिली पायरी आहे सांख्ययोग आणि दुसरी पायरी काय, भक्तियोग. पण तुम्ही डायरेक्ट पण भक्तियोग चालू करू शकता. भक्तियोग सुरू केल्यानंतर ऑटोमॅटिक तुम्हाला माहित पडेल की अरे प्रकृती काय, जीव काय, हा, नंतर काल काय, कर्म काय, ईश्वर कोण. तर भक्तीमध्ये आल्यानंतर सर्वात आपल्याला आपोआपच मिळेल. हे दोन्ही मार्ग चांगले आहे, पण त्याच्या दोनपैकी भक्तियुक्त कर्म हे कर्म संन्यासापेक्षा उत्तम आहे. तर बेसिकली सांख्य का म्हणतात आहे, हे कर्म संन्यास काय म्हणतात आहे, हे सांख्य योग म्हणजे सांख्य म्हणजे कोण जातात, तर हे
कर्मसन्यासी जे मायावादी लोक हे पृथक्करणात्मक अभ्यास करतात, उपनिषद वेदांत वगैरे हे स्टडी करून ते जाणतात की आत्मा हा जगापासून भिन्न आहे, म्हणून त्यांना कर्मसन्यासी बेसिकली म्हणतात. अध्याय 5 श्लोक नंबर 2 आपण पढू. तर प्रभुपाद सुरुवातीपासून सुरू करतात कशा प्रकारे सकाम कर्म हे जीवनामध्ये प्रत्येकाच्या इतकं रुजू झालेलं आहे की या भौतिक जगात आपण येतोच त्यासाठी, इंद्रिय तृप्तीसाठी. तर हा श्लोक आहे श्रीमद भागवतम मधला. काय आहे तो? नूनम प्रमत्तम कुरुते विकर्म यद इंद्रिय प्रीतय आपण न साधु मन्ये यत आत्मनोयम असन अपि क्लेशदा असते. काय म्हणतात की नूनम प्रमत्त कुरुते विकर्म. प्रत्येक जीव हा शारीरिक सुखाचा दर्जा वाढवण्यासाठी इतका आतुर आहे. तर मत्त म्हणजे काय? वेडा, पागल. प्रमत्त म्हणजे प्रकृष्ट रूपेण मत्त, म्हणजे पूर्णपणे मॅड. पण हाफ मॅड असतं जसं हे पूर्ण वेडा असते त्याला म्हणतात प्रमत्त. तर त्याचं जीवनाचं ध्येयच आहे काय? विविध प्रकारच्या शरीरांमध्ये जाऊन आपल्या इंद्रिय सुखाचा दर्जा वाढवणं. त्याला हे माहित आहे की आपल्या पूर्वकर्मानुसार पूर्वी आपण प्राप्त हे सुख इंद्रिय सुख प्राप्त करण्यासाठी प्रयत्न केले, त्यामुळे आपल्याला हे शरीर मिळालेलं आहे, जे ऍक्च्युली आपल्या जीवनाचा पराभव आहे. पराभवस्तावत अबोध जात यावत जिज्ञासत आत्म यावत क्रियास्तावत इदम मनोवय कर्मात्मकम येण शरीर. की गतकाळातील कर्मामुळे आपल्याला हे शरीर मिळालं, ते आपल्याला इतका त्रास देत आहे. इन द सेन्स आपल्याला भरपूर क्लेश आहेत. 3 प्रकारचे क्लेश आपल्याला आहे. ते कशामुळे आहे? कारण आपण हे शरीर जे स्वीकारलं ते 3 गुणांच्या अधीन आहे. आणि परत हे शरीर प्राप्त केल्यानंतर आपण काय करतो? तेच करतोय जे आपल्याला कारणीभूत काय ठरेल? भविष्यातील अजून एक शरीर मिळेल. म्हणून न साधू म्हणणे यात आत्म. मला हे जे असं वागणं म्हणजे सकाम कर्मियांच्या इंद्रिय तृप्तीसाठी वागणं हे बुद्धी म्हणजे बुद्धिमान व्यक्तीचं कार्य वाटत नाही. याच्यातून बाहेर निघण्याचं काम काय? मार्ग काय? एवं मन कर्म वशम प्रयुक्ते अविद्यात्मनि उपधीयमाने प्रीतीर्न यावन मयी वासुदेवे न मुच्यते देह योगेना. तर हा व्यक्ती आपण म्हणतो ना की म्हणजे वशम मध्ये, वश म्हणजे कोणाच्या धूतवश झालं तर कर्म वशम, पूर्णपणे त्या सकाम कर्मामध्ये काय म्हणतात त्याला, भूताटके झाल्यासारखा वश झालेला आहे. कोण? त्याचं मन. कुठे फायदा आहे, कुठे फायदा, कुठे सुख आहे, अशा प्रकारे अविद्या आत्मनीय उपदेय म्हण. कारण तो अविद्येचा रोग झालाय की मी शरीर आहे. शरीरा शरीराला आनंद कसा मिळेल? इंद्रिय. जोपर्यंत तो प्रीतीर्न यावन मयी वासुदेव, जोपर्यंत तो हा प्रयत्न सोडून वासुदेव म्हणजे भगवंत कृष्ण यांच्या प्रती त्याची प्रीती म्हणजे प्रेम त्याला उत्पन्न होत नाही, तोपर्यंत तो या जीवन मृत्यूच्या शृंखलेतून बाहेर निघणं शक्य नाही. तर पहिल्या श्लोकामध्ये प्रभुपादांनी सांगितलं की हा एक सगळ्यांना सर्वसामान्य संसर्गजन्य रोग झालेला आहे. काय? सकाम कर्म. त्यातून बाहेर निघण्यासाठी आपल्याला म्हणजे लास्ट आपली हे काय बघतील की तुम्हाला आता रोगमुक्त झाले. रोगमुक्त झाल्याचं सिम्पटम काय असेल? वासुदेव प्रीती, म्हणजे श्रीकृष्णांप्रती कृष्ण प्रेम उत्पन्न झालं, म्हणजे आता हा रोग गेला. पण हा अचानक होईल का? तर त्यासाठी पहिलं काय करावं लागेल की या सगळ्या गोष्टी ज्या आपण स्वतःसाठी उपभोग घेण्याचा प्रयत्न करतोय ते कशासाठी करावे? भगवंतांच्या सेवेसाठी. म्हणून अनासक्त विषयान यथारम उपयुंजते निर्बंध कृष्ण संबंध युक्तम वैराग्यम उच्चते. तर युक्त वैराग्य करायचं. युक्त वैराग्याचं डेफिनेशन काय? व्याख्या
की कर्मी समजतो की सगळं काही माझ्या उपभोगासाठी आहे. कुठला मॉलमध्ये गेला तर म्हणतो हे सगळं मला घ्यायचं आहे, किंवा त्या वॉटर पार्क मध्ये सगळं करायचं आहे, ठीक आहे, एन्जॉय करायचं. तो म्हणतो माझी प्रॉपर्टी आहे, पैसे देऊन मी घेईन. म्हणून तो दुःखी होतो. युक्त वैराग्य म्हणजे काय? या ही सगळी प्रॉपर्टी कृष्णाची आहे, म्हणून ती कृष्णाच्या सेवेमध्ये लाव. आलं लक्षात? आणि ते करताना स्वतः त्याच्यात आसक्त न होणे, त्याला म्हणतात युक्त वैराग्य. हे की नाही? तर एखाद्याची पर्स पडली रस्त्यावर, आपण घेतली आणि त्याचे पैसे घातले, तर स्वतः आपण हे उपभोग घेतला, तर काय होईल? तर त्याचा कर्म आपल्याला. पण ज्याचं आहे ते शोधून त्याला देऊन टाक, काय होईल? ज्याची प्रॉपर्टी त्याला देईल तर तो प्रसन्न होईल, आणि तो प्रसन्न आपल्याला काहीतरी मित्र होईल आपला, मोठा माणूस असेल. तर बेसिकली श्रीकृष्णाची ही प्रॉपर्टी आहे, हे मान्य केल्यावर तरच कृष्ण इतके प्रसन्न होते. ज्याला बाबा यांनी मागितला हा चोर नाही, बाकी सगळे चोर आहेत, की जे म्हणतो नाही हे माझा आहे, काही काळासाठी येतोय आपण. पण ज्या क्षणी म्हणतो नाही हे कृष्णा, ती आपली पहिली स्टेप आहे कृष्णा प्रेम, प्रेमाकडे जाण्याची, कृष्ण प्रेम प्राप्त. नंतर मग काय करायचं आहे? सगळं काही आपलं आहे, जसं आपलं अस्तित्व आहे तसं ठीक आहे, पगाराला भगवंतांना पहिले भोग लावणे, म्हणजे अर्पण करणे. आपण जे खातो आहे, परिधान करतोय, सगळं सगळं जे काय आपल्या सुखसोयीसाठी, ते पहिले भगवंतांना अर्पण, आहे की नाही? तर ही आहे, पद्धत आहे. त्याने व्यक्तीला काय होईल? या जीवनामध्ये मृत्यूच्या आधी आसक्ती असेल इथे, तर परत त्याला पतन होईल इथे भौतिक जगात येईल. पण कृष्ण प्रेम जागृत झाल्यानंतर युक्त वैराग्यच हे त्याचं जीवन राहील, तेव्हा त्याला पतनाची भीती राहणार. म्हणून कर्मसन्यासामध्ये म्हणजे सांख्ययोग फक्त पहिल्याच पायरीवर राहिलो आणि आपलं म्हटलं की मी मुक्त आहे, तर काय होईल? पतनाची भीती राहील. पण भक्तियुक्त कर्म करत राहिले, भक्तियुक्त कर्माची व्याख्या काय? कर्म कोणाच्या संतुष्टीसाठी करणे, तर पतन नाहीये. तर आता अर्जुनाचं अं, अर्जुनाचा प्रॉब्लेम काय आता? तो म्हणतोय की मी युद्ध करत नाही, मी संन्यास घेतो. युद्ध न केल्याने काय होईल? तो पण कृष्ण म्हणतात त्याच्यात तुझं पतन होण्याची गॅरंटी, पतन होऊ शकतं. म्हणून तुला युद्ध करायचं ना, ते माझ्यासाठी कर, भक्तियुक्त कर्म म्हणून, ते पतन होणार नाही. कारण त्यात अर्जुनाला काय वाटतं की अरे, मी माझ्या नातेवाईकांना मारून काय होईल? पाप लागेल, आणि मी एक युद्ध काय करतोय? मला राज्य, राज्य उपभोगायचंय. म्हणजे दोन्ही याच्यात मी काय होईल? सकाम कर्मी होईल, आणि मी बद्ध होईल याच्यात पाप कर्म. त्याला ज्ञान मिळालं तर त्याचा दुसरा ज्ञान जे आहे ते व्यवस्थित त्याचं इम्प्लिमेंटेशन विज्ञानामध्ये रूपांतर करणे आवश्यक असते. जसं जे आपले हे बॉम्ब बनवण्याची जी विद्या आहे, त्याच्यासाठी पण डोकं लागतं की नाही? पण ते कार्य कशासाठी हे करतात? ते स्वतःचा विनाश आणि दुसऱ्याचा विनाश करण्यासाठी. तर ज्ञान जे आहे जो, पण ज्याला बॉम्ब बनवता येत नाही त्याला तो तो व्यवस्थित तो चांगला आहे त्याच्यापेक्षा. कोणी म्हणाल मला ज्ञान आहे, पण दुसऱ्याचा विनाश करण्यासाठी त्याचा उपयोग करतो, तर ते कोणाच्याच भल्यासाठी नाही. म्हणून ज्ञान जे आहे त्याचा विज्ञानामध्ये रूपांतर करणे आवश्यक, उपयोग कसा करतो भल्यासाठी. तर म्हणून इम्प्लिमेंटेशन म्हणतात ज्ञान. तर जेव्हा ज्ञान विज्ञानामध्ये त्याचं रूपांतर, तेव्हा आपल्याला साक्षात्कार होईल. काय होईल? अनुभव येतील. नाही तर अनुभव येणारच नाही. नुसता ज्ञान आहे की मला डोसा करता येतो, म्हणजे मी शिकलेला आहे तिथे. कसा बनतो डोसा ते मी बनवलं नाही. तर पहिले बनव, जाळतील दोन चार, नंतर मग बनवून येईल, हे की नाही? तर विज्ञानात आता त्या ज्ञानाचा उपयोग करा. तर अर्जुनाने ज्ञान घेतलंय, पण त्याचं इम्प्लिमेंटेशन नाही. तो म्हणतो अरे पाप लागेल. ते म्हणतो अरे माझ्यासाठी कर जे काय युक्त वैराग्य म्हणून, तर पाप लागणार नाही. ठीक आहे. मग नंतर म्हणतात की गेयस नित्य संन्यासी यो न द्वेष्टी न कांक्षते निर्द्वंद्वो ही महाबाहो सुखम बंधनात प्रमुच्यते. तर हे महाबाहो अर्जुन, जो द्वेष करत नाही, तसेच आपल्या कर्मफळाची आकांक्षा करत नाही, तो नेहमीच संन्यासी असला जातो. तर संन्यासी म्हणजे असं नाही की ड्रेस आणि दंड आहे,
त्याला संन्यासी म्हणत नाहीये. संन्यासाचं पहिलं सिम्पटम काय आहे? जो दुसऱ्याचा द्वेष करत नाही आणि कुठल्याही आपल्या कर्मफळाची अपेक्षा करत नाही, तो संन्यासी आहे. मग तो पॅन्ट शर्ट वाला, जीन्स वाला असो, धोती कुर्ता असो, काही असो, व्हाईट असो किंवा सॅफ्रॉन असो, सर्व प्रकारच्या द्वंद्वातून मुक्त असणारा असा मनुष्य सहजपणे भौतिक बंधन पार करतो. तिसरं तिसरं काय आहे? सर्व द्वंद्वातून मुक्त. द्वंद्व म्हणजे काय? काय काय द्वंद्व आहेत? द्वंद्व म्हणजे दोन विरुद्धार्थी अनुभव. काय काय येतात आपल्या जीवनामध्ये? सुख दुःख, अजून हम्म बर्धे, जय पराजय, यश अपयश, आहे की नाही? द्वंद्व आहेत. या दोन्ही मध्ये तो काय राहतो? स्थिर राहतो. कारण त्याला माहित आहे की हे येत जात. कधी जय आहे, कधी पराजय, परत जय पण येईल. कधी सुख आहे, कधी दुःख आहे, परत सुख येईल. त्याच्यात तो गोंधळून जात नाही. म्हणून तो आहे, तो हे भौतिक बंधन पार करतो. आलं. सांख्ययोगो पृथक बाला प्रवदंती न पंडिता एकम आपे आस्थित सम्यक उभयोर विंदते. तर म्हणून हे समजणे पण आवश्यक आहे की वेदात जे होतं, वेद आहेत, नंतर वेदांत सूत्र आहे, वेदांत सूत्रावर कॉमेंट्री आहे, श्रीमद भागवतम आहे, त्याचा सारांश आहे. हे वेगवेगळ्या स्थितीमध्ये अडकलेल्या व्यक्तींसाठी आहे. अलग लक्षात. तर प्रत्येक जण या स्ट्रेट डायरेक्ट श्रीमद भागवतमचा सार घेण्यासाठी येणार नाहीत. पहिले वेदांत आश्रय घे. तर वेदांमध्ये काय दिलेलं आहे? ठीक आहे, अरे यज्ञ करा, काही करा, स्वर्गामध्ये जा, काय प्रॉब्लेम नाही, हे की नाही? स्वर्गामध्ये आनंद भोगा, तर हे सगळं दिलेलं आहे. तर ऍटलिस्ट तो काय करेल? या कर्मभूमीपासून, म्हणजे रज आणि तमगुणामध्ये तो स्थित नाही राहणार, हे की नाही? पण ते ते पण बंधन आहे, येतं लक्षात. तर यासाठी, आणि त्याच्यावरती आहे या 14 लोकांचे परे जाणे, आणि काय? मी आत्मा आहे ते जाणणे, अहम ब्रह्मास्मी. हे हायर आहे, पण तेही कमी आहे. म्हणजे तेही आपल्यासाठी, जो भागवतमचा सार जाणतो, तो म्हणतो हेही पुरेसं नाही. मी भगवंतांचा भक्त आहे सदैव, आणि त्यांची सेवा करण्याशिवाय मी राहू शकत. पण माझं अस्तित्व हे आध्यात्मिक धामात आहे, हे जाणणारा जो आहे ते हायेस्ट आहे. तर हे जी त्याच्या आधीची स्टेप आहे, काय? मी आत्मा आहे. म्हणजे ते आपण बघितलं, मायावाद आणि ब्रह्मवाद हे दोन्ही सारखेच आहे. फक्त याचं सारखे इन द सेन्स एका प्लॅटफॉर्मवर आहे, पण त्यांचा दृष्टिकोन वेगळा आहे. आपण आता जे बघितलं की फक्त इंद्रिय तृप्तीसाठी जीवन जगणारे, ते कुठे राहतात? 14 लोकात राहतात, ब्रह्मलोक टू पाताळ लोक. पण त्याच्यात डिफरंट ग्रेडेशन आहे की नाही? जसं काय म्हणायचं आपण त्याला, म्हणून की पाताळ लोकांमध्ये सगळ्यात तुच्छ प्रकारचं इंद्रिय तृप्ती असेल. म्हणजे जसं ते असतात ना, ते हे येतात, न्यूज येतात की अरे एकदम घाणेरड्या प्रकारची दारू पिऊन 1000 लोक मेले. ते इंद्रिय तृप्ती करायला गेले, पण ते दारू असे होते, वीज आहेत ते, पण ते इंद्रिय तृप्ती आहे त्यांची. मग मिडल क्लास कुठला? तर आपला भूलोकावर, आणि हायर असेल तर तिथे तर काय आहे? अमृत आहे. Yes. पण ते अमृत आपल्याला भगवत धाम देत नाही, याचं लक्षात. हे काय झालं? ग्रेडेशन झाले ना. त्या ग्रेडेशनमुळे हे सगळे सकाम करणे, सकाम करणे म्हणजे इंद्रिय तृप्ती प्राप्त करणे. आलं लक्षात? याच्या नंतरची स्टेप ते म्हणतात, हे नको आम्हाला इंद्रिय तृप्ती मला माहित आहे की हे इंद्रिय आणि इंद्रिय विषय यांचा संपर्क मला आनंद देऊ शकत नाही, कारण मी आत्मा आहे. हे जाणणे म्हणजे ज्ञानी आहे तो. त्या ज्ञानीमध्ये दोन प्रकार आहेत. ते म्हणतात संन्यास घ्या, म्हणजे आपण या संसारात नाही पडायचं. पण मायावाद म्हणजे काय? ते म्हणतात की मी जेव्हा संसारात पडलो नाही, म्हणजेच काय? मी मुक्त झालो, मी नारायण झालो. त्याला म्हणतात मायावाद.
जो अपराधात्मक आहे, जो व्हॅलिड नाहीये, जे सत्य नाहीये. पण दुसरा व्यक्ती जो आहे तो आहे ब्रह्मवादी. ब्रह्मवादी म्हणजे भ्रमण जाणणावर. तो ऑफेन्सिव्ह नाहीये, तो अपराधात्मक नाहीये. त्याला फक्त माहित आहे की ऍटलिस्ट मी संसारात तर नाहीये. मी मी इंद्रिय विषयाशिवाय राहू शकतो. उदाहरणार्थ शुकदेव गोस्वामी, चतुष्कुमार, हे जन्मताच काय होते, ब्रह्मवादी होते. त्यांना कुठल्याच प्रकारचं इंद्रिय तृप्ती नव्हते. आपले शुकदेव गोस्वामी 16 वर्षाचे होते, नग्न अवस्थेत ते जातात आणि त्याच्या वयाच्या ज्या मुली आहेत त्या निर्वस्त्र दिसल्या तरी दोघांनाही त्यांना माहित पडलं की अरे हा दुसऱ्यांसारखा नाहीये, इंद्रिय विषयांकडे आकर्षण नाही. कारण काय होता, तो ब्रह्मवादी. तसेच चतुष्कुमार पण होते, जे आपल्या ज्ञान बळावर, त्या तपस्या बळावर त्यांना माहितं की आपण मोठे झालो तर संसारात अडकू, म्हणून त्यांनी स्वतःला मोठंच केलं नाही, शिशूत राहिले. तर हा दोन्ही काय प्रकार झाला, या ब्रह्मांडात राहणाऱ्या इंद्रिय तृप्ती करणाऱ्या सकाम कर्मींपेक्षा हायर एक आहे. तो आहे सांख्य योग जाणं, म्हणजे ज्ञानी. की बाबा इंद्रिय विषय, शरीर इंद्रिय हेच प्रॉब्लेमॅटिक आहे. हे मी उगाच शरीर धारण केलं, मी आत्मा याची गरज नाही. पण हे हायस्ट नाहीये, ही पहिली पायरी आहे भगवत धाम जाण्यासाठी आवश्यक. हे झालं सांख्य योग. आणि दुसरं काय आहे, भक्ती योग. जो आपण बघितला की मी एकटा राहून काय करणार. जीव हा सदैव दुसऱ्यांची सेवा करण्यासाठीच आहे. त्याचं जसं साखर ही गोडच पाहिजे. तू म्हणाला अरे आज ना नवीन आली साखर, ती कडू आहे, तर मग ती साखर नाहीये. ती मीठ आहे, ते खारट नाहीये, मग ते मीठ नाहीये. तसा जीव आहे आणि तो सेवा करत नाहीये, तर तो जीव नाहीये. येतं लक्षात, त्याचा गुणधर्म आहे. म्हणून काय होतं, हे जे मायावादी असतील तर हे काही काळ टिकतात, आपण एकटे राहू, पण नंतर परतच काय करतील ते, समाज कल्याण योजनेमध्ये जातील. चला गरिबांना हे करा ते म्हणजे आली सेवा झाली, सेवा करतच राहतात. कारण त्यांना भगवंतांबद्दल आपला संबंध माहित नाही. म्हणून काय होतं ते, काय होतं ते विविध प्रकारे बद्ध झाले. ब्रह्मवादी काय, ते भक्ताच्या संपर्कात आले की ऑटोमॅटिक, कारण ते शुद्ध आहेत बऱ्यापैकी आणि अपराधात्मक नाहीये, तर भक्तांच्या संपर्कात आल्यावर ऑटोमॅटिक ते भक्तियोग स्वीकारतात. जसं आपण बघितलं की शुकदेव गोस्वामी हे यांनी व्यासदेवांतर्फे भागवतम ऐकलं आणि ते काय झालेले, त्यांना समजलं की ऍक्च्युली मी हा भगवंतांचा भक्त आहे. सतीश कुमार पण जेव्हा भगवंतांच्या म्हणजे वैकुंठात गेले तर त्यांना पण कळालं, ते पण भक्त झाले. तर हे तीन, तर म्हणून हे दोन वेगवेगळे आहे. सांख्ययोग भक्तियोग हे यांचा काही संपर्क नाही, हे म्हणणारा जो बालिश आहे. तर इथे भक्तियोगाला कर्मयोग म्हटलेलं आहे. प्रभुपाद म्हणतात आपल्याला समजण्यासाठी की कर्म हे स्वतःच्या इंद्रिय तृप्तीसाठी केलं त्याला म्हणतात सकाम कर्म, जे आपल्याला बद्ध करेल, बांधेल, आपल्या रिॲक्शन येईल, शरीराला कारणीभूत करेल. पण कर्म योग केला, योग म्हणजे कृष्णाच्या संतुष्टीसाठी, तो झाला योग. ज्ञान फक्त आपल्या संतुष्टीसाठी, ज्ञान आम्ही ज्ञानी आहे तेही बद्ध करेल. पण ज्ञान योग आला, काय झालेला आहे, हळूवार तो काय होईल, तो कृष्णाच्या म्हणजे भक्तियोगाकडे जाईल. योग म्हणजे कृष्ण, योग म्हणजे कृष्णाशी संपर्क साध. ठीक आहे. तर ध्यान योग, नुसतं ध्यान करून तुम्ही ध्यान केलं त्यांनी, आणि तो बेसिकली ध्यान म्हणजेच हे परमात्म्यावर करावं लागेल. ध्यान म्हणजे एखाद्या मेणबत्तीवर ध्यान करण्यासारखं नाहीये. ते आता सध्या यांनी लोकांनी केलेलं आहे. सध्या काय म्हणतात त्याला, कलियुगातील लोक म्हणतात की ध्यान आहे आपल्या याच्यावर करा, किंवा ज्योतीवर करा, किंवा कुठेही करा, जसेच काही बघू नका, असं नाही. ध्यान म्हणजेच परमात्मा, ध्यान योग.
आणि नंतर भक्तियोग म्हणजे काय, तर कर्मयोग हा झाला काय की ज्ञान, समजा की मी कोण आहे, काय आहे भौतिक जगामध्ये, ठीक आहे, कर्म काय, प्रकृती काय, काळ काय आणि भगवंत काय, आणि माझी स्वरूप स्थिती आहे की भगवंतांची सेवा करा. म्हणून युक्त वैराग्य म्हणजे कर्म करणे आणि योग, म्हणून भक्तियोग आणि कर्मयोग सेम झाले. आलं लक्षात? भक्तियुक्त कर्म, याचं लक्षात. तर ज्ञान म्हणजे भगवंतांचा शोध करणे, आणि भक्ती म्हणजे शोध झाला, आता सेवा करणे. जसं सांख्ययोग किंवा ज्ञानयोग काय करतो, झाड कसं वाढेल, तोंडाने पानाला पाणी टाकलं नाही होणार, म्हणजे झाडाचा तो अभ्यास करतो. पानं नाही, फांद्या नाही, फुलं नाही, फळं नाही, मुळाला पाणी टाकलं ना तर तो वाढतं. ह्या त्याचा शोध आहे. आणि भक्तियोगी काय करतो, तो डायरेक्ट मुळाला पाणी टाकायला सुरुवात करतो. बाकी त्याला अभ्यास करायची गरज नाही, तोंड ऑटोमॅटिक. लक्षात. म्हणून दोघांचं ध्येय विष्णूच आहे, सांख्ययोग असो की भक्तियोग. पण ती एक खालची पायरी आहे सांख्ययोग, म्हणजे ज्ञानयोग, आणि भक्तियोग ही शेवटची पायरी. द सेन्स, भक्तियोग योगानेच आपण कृष्ण प्रेम प्राप्त करू शकतो. जे आपण जोपर्यंत प्राप्त करू शकणार नाही, तोपर्यंत आपल्याला कुठला रोग आहे. बोला, अरे काय तू मारणार नाही तुम्हाला मी, हा? कुठला रोग आहे? भवरोग, विषय रोग, इंद्रिय विषयाकडे आकर्षण, हा रोग. हे की नाही? तुम्हाला बोलायला बंदी नाही इथे, बोलणे. आलं लक्षात? मी जेव्हा प्रश्न विचारतो त्याचे उत्तर देणे. यत सांख्ये प्राप्यते स्थानम तद योगेरपि गम्यते, एकम सांख्यम च योगम च यह पश्यति स पश्यति. म्हणून जो जाणतो की बेसिकली जो सांख्य योगी पण योगी, जो ध्येय प्राप्त करतो तेच भक्तियोगी पण प्राप्त करतो. पण एका जेव्हा ज्ञानयोगी भक्ती होईल तेव्हा सांख्ययोग पण भक्तियोगाकडे प्रदर्शित होईल. यह पश्यती स पश्यती, जो हे जाणतो तो ऍक्च्युली व्यवस्थित बघतोय. ठीक आहे. तो फक्त या भौतिक जगाशी अनासक्ती ही पूर्ण नाहीये. पूर्ण आपलं काय म्हणतात ध्येय नाहीये. मी मला पूर्ण जगाशी मी अनासक्त. आपण भगवंताशी आसक्तही होणे आवश्यक. म्हणून पहिली पायरी जीवनाशी या भौतिक जगाशी विरक्ती, अनासक्ती, सांख्ययोग. आणि तिथे भक्ती चालू करणे म्हणजे काय, कृष्णाप्रती प्रेम, आसक्ती जागृत करणे. संन्यासस्तु महाबाहो दुःखम आप्तुम अयोगतः योगयुक्तो मुनिर्ब्रह्म न चिरेणाधी गच्छति. भगवत भक्तीमध्ये युक्त न होता केवळ सर्व कर्मांपासून संन्यास घेतल्याने मनुष्य सुखी होऊ शकत नाही. परंतु भक्तीमध्ये युक्त असलेला मुनी व्यक्ती विनाविलंब ब्रह्माची प्राप्ती करतो. तर आपण बघितलं की फक्त कर्मसन्यास करणारे व्यक्ती कठोर तपश्चर्या करतात, हिमालयात बर्फाळ प्रदेशात राहणे, संसाराशी कनेक्ट, आणि खाणे नाहीये, तपश्चर्याच फक्त करणे, यांनी हृदय पण कठोर होऊन जात. दुसऱ्यांप्रती काय नाहीये, दया नाही, बेसिकली कठोर. आणि त्याच्यात कुठल्या प्रकारचं अध्ययन पण केलं आपण, ते म्हणतात की त्याला मायावादी संन्यासी कधी कधी भागवत घेऊन पण बसतात, पण ते वाचन त्यांना क्लिष्ट वाटतं. कारण काय, नुसतं ब्रह्मज्ञान बोलून तुम्हाला काय त्याच्यात रस येणार. हे की नाही? तर म्हणून भक्तियोग हा देहधारी व्यक्तीसाठी एकदम सहज आहे. हे की नाही? कोणी पण व्यक्ती कोणाची सेवा करणे, हे की नाही, कोणालाही आवडेल, त्यालाही आवडतं आणि तो सेवा करण्याला आवडतं. दोघांची मैत्री होते, रस आदान प्रदान होते. हे की नाही? तर म्हणून भक्तियुक्त कर्म, भक्तीमध्ये युक्त असलेला मुनी जो आहे, तो सगळ्यांना भगवंतांची प्रॉपर्टी होतो. आणि सगळे अंश जे आहे भगवंतांचे जीव जे आहे ते सगळे जे अंश आहेत समजून, तो त्यांची पण अशा प्रकारे सेवा करतो.
कारण त्यांच्या हृदयामध्ये तो परमात्मा होतो स्थित. त्यामुळे त्याला विनाविलंब काय होते, सिद्धी प्राप्त होते. सिद्धी त्या साक्षात्कार होतो की बेसिकली स्वतःसाठी आनंद भोगणे हे बद्ध करताय. पण युक्त वैराग्यच कृष्णासाठीच फक्त सेवा करून मी कुठल्याच प्रकारे बद्ध होत नाही. तसे दोन प्रकारचे संन्यासी आहेत. एक आहे वैष्णव संन्यासी, दुसरा मायावादी संन्यासी. तर यांचे विविध प्रकारचे कर्म आहेत आपण बघतो. तर या श्लोकामध्ये दिलेले विविध दिलेले की हे काय करतात ज्ञानी, आपण आतापर्यंत बघितलं की क्रमाक्रमाने शुद्ध होण्याऐवजी ते डायरेक्ट संन्यास घेऊन काय करतात, नमो नारायण म्हणजे मी भगवंत झालो, मी नारायण झालो असं म्हणतात. पण ते हृदय शुद्ध करणे आवश्यक असतं आपल्या विहित कर्म करून, ते करत नाही. आणि वैष्णव संन्यासी काय आहे, हे पूर्व शुद्धीकरण करण्याची आवश्यकता नाही. कारण भक्तियोग हे ऍक्च्युली ही प्रक्रिया शुद्धीकरणाची आहे. भक्तियोग काय करतो, आपला चेतो दर्पण मार्गनम. भक्तियोग करणं म्हणजे आपलं हृदय नवविधा भक्तीने स्वच्छ करणे. म्हणून मायावादी संन्यासी यांना पतनाची भीती असते, कारण त्यांची इंद्रियांची कार्य ही त्यांच्या ज्ञानावर अवलंबून आहे. की अरे इंद्रिय विषय आले तर त्यांची संपर्क साधू नका. पण ज्ञानावर किती अवलंबून राहणार तुम्ही? इंद्रिय विषय प्रबळ असले तर ते पतन पण याची गॅरंटी आहे. पण इंद्रिय भक्तीमध्ये आधीच नवविधा भक्तीमध्ये संलग्न असणाऱ्या व्यक्तीला यशाची गॅरंटी आहे. आणि भगवत धाम त्याला भक्ताला इझिली प्राप्त होतो. पण जो ब्रह्मवादी आहे, म्हणजे जो मायावादी संन्यासी आहे, याला भगवंतांप्रतीच ज्ञानच नाहीये. तो म्हणतो की भ्रमणच आहे, म्हणजे भगवंतच अस्तित्वात नाही, मीच आहे. तर ती सेवाभाव नसल्याने, त्याला स्वरूप स्थिती माहीत नसल्यामुळे त्याचं एकच गंतव्य आहे, काय, पतन. पुढे ब्रह्मांडात तो कुठे ते परत कुठेतरी शरीर घेऊन परत सेवा करणे. कारण सेवाशिवाय राहू शकत. तुम्हाला आध्यात्मिक जगात विजाच नाहीये, कारण तुम्हाला माहितीच नाही, तुमचे काय तुमची पात्रता नाही. म्हणून ऑटोमॅटिक कुठे होणार त्यांचं पतन, जिथे तुम्हाला पात्र आहे तुम्ही शरीर धारण करा. मायावादी संन्यासी जे आहेत, यांचं काम काय, फक्त ज्ञान, सांख्य, फक्त ज्ञान प्राप्त करणे. जग कशा प्रकारे चाललेलं आहे, भगवंतांप्रती येतात ते, पण त्यांची गणना काय आहे, त्यांची त्यांच्या प्रती त्यांचा दृष्टिकोन आहे की भगवंत हे एक तर निराकार आहे, ठीक आहे ना, आणि मी मुक्त झालो तर मी पण भगवंत होईल. पण भगवत भक्त हा याचं जीवन, याचं ध्येय काय, भौतिक जगात असला तरी तो भगवंताची सेवा करेल, मुक्त झाल्यावरही तो सेवा करण्यासाठीच आतुर असतो. इंद्रिय विषयां इंद्रिय इंद्रिय विषयांपासून दूर असल्या कारणाने मायावादी हा सुखी नसतो, है की नाही. पण वैष्णव संन्यासी याची इंद्रिय विविध प्रकारे सेवेमध्ये संलग्न असल्यामुळे त्याची इंद्रिय पण आनंदी आहे. उदाहरणार्थ, मायावादी संन्यासी हे भोग अर्पण करणे नाहीच आहे, काही थोडं भगवंत नाही, तर ते चणे बिने फुटाणे खातात, किती वेळ खाणार. पण भगवत भक्त काय करतो, वैष्णव संन्यासी सर्व प्रकारचे स्वादिष्ट पदार्थ बनवून भगवंतांना भोग लावेल की हे तुमच्यासाठी आहे. भगवंत काय म्हणतात, ते आता तुझ्यासाठी आहे. आणि हा गावेल, काय होणार आहे, पदार्थ खाल्याने, प्रसाद खाल्याने खूप दुःख होतं ना, हा, तृप्त येईल, आनंद येईल, मग तेच तेच सांगतात, तर ते होईल. म्हणून त्याची इंद्रिय पण तृप्त असतात. सतत एकटे राहणे हिमालयात होता आणि ज्ञान वाढणं यांनीमुळे आणि दुसऱ्याची सेवा न केल्यामुळे
कालांतराने मायावती संन्यासी हा परोपकारी कार्यामध्ये संलग्न होईल. काहीतरी काढेल, अनाथ आश्रमाला जाईल, इस्पितळात जाईल, म्हणजे सेवा करेल. पण भगवत भक्त आधीपासूनच सर्व सेवा करत असल्याने त्याला परोपकारी कार्य सेपरेटली करायची गरजच नाही. तो ऑटोमॅटिक सगळे कार्य भगवंतांना प्रसन्न करण्यासाठी करतो. म्हणून निष्कर्ष असा की कृष्ण भावनामयित कर्मामध्ये मग्न असलेले लोक ब्रह्म म्हणजे काय याची केवळ चर्चा करणाऱ्या मायावादी संन्याशांपेक्षा श्रेष्ठ आहे. याची मायावादी संन्यासी हे अनेकानेक जन्मानंतर कृष्ण भावनेमध्ये येतात. कारण ते कठोर तपश्चर्या करतात तर शुद्ध झालेले आहेत बऱ्यापैकी. पण शुद्ध होऊन फायदा नाही. मी म्हटलं मला ज्ञान आहे, विज्ञान नाही झालं. ज्ञानाने माणूस शुद्ध होतो. पण जेव्हा त्याचं विज्ञानामध्ये रूपांतर नाही केलं, की त्याचा उपयोग कसा करणे, तर तो मध्येच लटक. म्हणून अनेक जन्मानंतर तोही भक्ताच्या संपर्कामध्ये काय होईल, कृष्ण भावनेमध्ये म्हणजे कृष्ण प्रेम. कारण तो परत परोपकारामध्ये जाऊन त्याला वाटेल अरे मग मी काय केलं, परत तीच करताय संसारामध्ये. मग परत तर तिथे भगवंत चैत्यगुरु म्हणून त्याला व्यवस्थित वैष्णव संन्यासाकडे पाठवतो आणि त्याची भक्ती मार्ग चालू. जोपर्यंत त्याच्या मनामध्ये इच्छा येणार नाही तोपर्यंत नाही, त्याचा स्वातंत्र्य तो त्याचा उपयोग करेल. तर योगयुक्तो विशुद्धात्मा विजितात्मा जितेंद्रिय सर्वभूतात्मा भूतात्मा कुर्वन् अपि न लिप्यते. तर हा जो संन्यासी आहे म्हणजे भक्तिपूर्ण कर्म करणारा विशुद्ध आत्मा आहे, आपले मन इंद्रिय संयमित करतो. सर्वांना तो प्रिय असतो आणि सर्वजण त्याला प्रिय असतात. असा मनुष्य जरी कर्म करीत असला तरी तो कधीच बद्ध होत नाही. का का बद्ध होत नाही, आपण आधी चर्चा केली, काय बद्ध होत नाही. भगवंतासाठी करता येतो, तुमच्या संतुष्टीसाठी युक्त वैराग्य, म्हणून तो सर्व कर्म करतो. म्हणून तो काय बघतो, नैव किंचित करोमेति युक्तो मन्येत तत्त्वेत पश्यन् शृण्वन् स्पृशन जिघ्रन् अश्नन् गच्छन् स्वपन श्वसन प्रलपन विसृजन गृणन उन्मिषन निमेषन अपि इंद्रियाणि इंद्रियार्थेषु वर्तन्त इति धारे. तो या फ्लॅट मध्ये बसून जसा आपण बसलोय तसा तो या शरीरामध्ये बसल्याचा अनुभव करतो. जर आपण फ्लॅट मध्ये बसलो, आपल्याला माहित आहे की आपण फ्लॅट वेगळे आहे. हा लाईट मी नाही आहे, एसी मी नाही, हा टेबल नाही, मी खुर्ची नाही, हा लॅपटॉप नाही, हे वेगळे आहेत. आलं लक्षात. त्याच प्रकारे हा जो व्यक्ती तो बघतो मी शरीरात बसलोय, कान आणि इन आवाज यांचा स्पर्श होतोय, तर मी आहे की नाही. डोळे आणि काय इंद्रिय विषय त्याचा संपर्क होतोय. घ्राणम नाक आणि सुवास जे काय त्याचा संपर्क होतोय. आणि या सगळ्या गोष्टी होत असताना वस्तुतः आपण काहीच करत नाही, हे की नाही. एसी चालतोय, लाईट लाईट देतोय, हा हे म्हणजे हे करतोय, पण आपण स्वतः बसलेलो आहे. हे तर लक्षात. तसा तो म्हणतोय की माझे शरीर ऑटोमॅटिक काम करते. नाही दिसले की डोळे बघतात आहे, काय ऐकायला आलं तर कान ऐकतात, पण मी काय करत. कारण बोलताना, उत्सर्जन करताना, स्वीकार करताना, डोळ्यांची उघडझाप करताना तो नेहमी जाणतो की केवळ भौतिक इंद्रिये आपापल्या विषयांच्या मध्ये संलग्न आहेत आणि तो स्वतः त्यांच्यापासून अलिप्त आहे. पण प्रॉब्लेम काय, ज्ञान नसेल तर मन म्हणेल मीच आहे. तर मन काय म्हणताय, अरे हा आवाज बंद करा, किशोर कुमारची गाणी लावा. त्याला आवडतं काय, तो त्याच्यात तो आसक्त कशात आहे, श्रवणात. अरे हा पिक्चर लावा, हा नाही, हे हे तर दोन मला आनंद मिळतो. पण ऍक्च्युअल जो भक्ती योग आहे तो जाणतो की माझा या याच्याशी संपर्क नाही. फक्त काय असेल, कृष्णाचं दर्शन घ्यायचं असेल तर
मला ऍक्च्युली आत्म्याला आनंद मिळेल. कृष्ण कथा मिळेल तर मला आनंद मिळेल, मला म्हणजे आत्म्याला. पण जो व्यक्ती म्हणतो मीच फ्लॅट आहे, म्हणजे तर त्याला आत्म्याबद्दल ज्ञानच नाही, स्वतःबद्दल ज्ञान नाही. म्हणून त्याला म्हणतात अविद्या, रोग. आणि रोगी व्यक्ती काय असतो, सगळ्या दुःखी असतो. निरोगी व्यक्ती तो व्यवस्थित कार्य करतो. म्हणून ब्रह्मण्यादाय कर्माणि संगम त्यक्त्वा करोति यः लिप्यते न स पापेन पद्मपत्रमिवाम. हा व्यक्ती कसा आहे, जो व्यक्ती कर्मफळ भगवंतांना समर्पित करून आसक्ती न ठेवता आपले कर्म करतो, तो चिखलात असणाऱ्या कमळपत्रासारखा आहे. हे भौतिक जग काय चिखल आहे. जिथे चिखल म्हणजे काही कार्य करा चिखल उडेल. चिखल उडले म्हणजे कर्मबंधन. पण त्यात कमळचं कमळ आहे कमळ. त्या कमळावर चिखल फेकला काय होतं, चिखल घसरून पडतो, कमळ घाण होत नाही. तसाच या संसारामध्ये भक्तियोगी जो जाणतो काय करायचं आहे, तो सर्व प्रकारचे कर्म केले तरी त्याच्यावर चिखल येत नाही, म्हणजेच कर्म बंधन आहे. हे लक्षात. कारण तो जाणतो की सर्व गोष्टी श्रीकृष्णाच्या मालकीच्या आहेत, म्हणून त्याचा उपयोग फक्त त्यांच्या संतुष्टीसाठी. त्याच्यात तेही हॅपी आणि मी हॅपी होतो, कारण ते मला सगळं देतात प्रसाद म्हणून. म्हणून कृष्ण भावना भावित मनुष्य आपले शरीर म्हणजे श्रीकृष्णांची संपत्ती असल्यामुळे ते श्रीकृष्णांच्या सेवेमध्येच उपयोगात आणले पाहिजे. या पूर्ण ज्ञानाने युक्त होऊन कर्म करतो, हे जाणणे आवश्यक आहे लास्ट. ठीक आहे रे. सगळं काही आपलं शरीर भी तर बाकी गोष्टी तर संपल्या. आपण तर शरीर काय बाकी वस्तू पण आपल्या म्हणतो. है की नाही? हे माझं घर आहे, माझी सायकल आहे, इथे तर याच्यासाठी भांडतात लोक, आहे की नाही? ते जाऊ दे, आपलं शरीर ही कृष्णाची प्रॉपर्टी, हे जाणून जो कर्म करतो तो आहे अं, श्रीकृष्ण भक्त. कायेन मनसा बुद्ध्या, फक्त शरीर पण नाही, कैवलैर इंद्रियैरपि योगिना कर्म कुर्वन्ति संगम त्यक्त्वा आत्मशुद्धये. तर योगी जन जे आहे आसक्तीचा त्याग करून शरीर मन बुद्धी आणि इंद्रियांनी सुद्धा केवळ शुद्धीकरणासाठी कर्म करतात. त्यांना कुठल्याच प्रकारची आसक्ती नाहीये तरी कर्म कर शुद्ध होण्यासाठी. कारण काय, तुम्ही नाही कराल तर ऑटोमॅटिक तुम्हाला दूषीकरण येईल. कृष्ण भावनाभावित कर्म केले नाही तर ऑटोमॅटिक आपल्याला काय होईल, मायेच्या अधिपत्याखाली हो. म्हणून कायेन मनसा बुद्ध्या इंद्रिय सगळ्यांनी भक्तियुक्त कर्म करणे आवश्यक आहे. याने काय होईल, इहा यस्य हरेर दासे कर्मणा मनसा गिरा निखिलासु अपि अवस्थासु जीवन मुक्त सूच. जेव्हा आपण हा स्वामित्वाचा दावा सोडतो किंवा मिथ्या अहंकार सोडतो की मी शरीर शरीर नाही, म्हणजे मी शरीर आहे असं जे अहंकारी व्यक्ती समजतो, तो त्याग केला आणि आपल्या शरीर मन बुद्धी आणि इंद्रियांनी भगवंतांची भक्ती केली, हरेर दासचे, तर आपण या प्रारब्धात आहोत, या शरीरात आहोत, जे शरीर दुःखाचं कारण आहे, तरी आपण मुक्त आहोत. कारण काय, तो आत्मा बसलेला त्याला माहित आहे की मी मुक्त आहे. जसं उदाहरण, ओलं नारळ आहे. ओलं नारळ बघितलं आपण, नारळात काय असतं, पाणी, पाण्याच्या नंतर खोबरं, खोबऱ्याच्या नंतर कवटी, आहे की नाही? तर ते ओलं असतं तेव्हा काय होतं, फोडल्यावर तर निघतं का ते, ते काढावं लागतं, ते थोडं चिकटलं असतं ते, आहे की नाही? ते म्हणजे काय, संसर्ग सकाम कर्म रोग. हे मी शरीर आहे. पण भक्तियोग काय म्हणतो, तर सुकलेलं नारळ आहे. हलवलं की आधीच अरे तो निघा, त्याने सोडून दिला ते, आहे नारळ आतमध्ये, तो आत्मा आहे आतमध्ये, पण तो अनासक्त आहे. माझ्या लक्षात, थोडं दिसतात आहे, दिसत आहे, ऐकू येत आहे, प्रेम माझ्यासाठी नाही, कृष्णासाठी.
ते फोडल्यावर तो ऑटोमॅटिक बाहेर निघतो. म्हणून तो शरीरात असूनही मुक्त आहे, जीवन असेल. तुम्ही अरे, तुम्ही काय फक्त स्वतःला हे समजतात का? तुम्ही पण तर जॉब करताय, लोकल मध्ये 4 घंटे 4 तास फिरताय. पण ओलं नारळ आणि सुकं नारळ आपल्यासाठी नाही, सगळं सर्वस्व भगवंतासाठी. तर तेवढं तुम्ही इंडस्ट्रीमध्ये करोडो रुपये तुम्ही पण कमवता, अरे पण ते भगवंतांसाठी. समजलं? तर कन्सेप्शन, मन, आसक्ती, या गोष्टी आपल्याला आसक्त बद्ध करतात. तर आंतरिक कार्ये ही महत्वाची आहे, ती बाह्य रूपी प्रदर्शित होते. ठीक आहे. युक्त कर्म फलम त्यक्त्वा शांती माप्नोति नैष्ठिकीम, अयुक्त कर्म काम कारेण फले सक्तो निबद्धते. निष्ठेने भक्ती करणारा जीव अढळ शांतता प्राप्त करतो. त्याला शांतता आहे कारण तो आसक्तच नाही, हे की नाही. परंतु जो, कारण तो आपल्या सर्व कर्माची फळे मला अर्पण करतो, तो म्हणतो काही पण जे आहे ते भगवंतांचं आहे, त्यामुळे ते बघून घेते, हे की नाही. एक व्यक्ती आहे, तो 1 करोड कमवत आहे, तो म्हणतो भगवंताला देतो, ठीक आहे, 100 रुपये देऊन टाकले. हे की नाही, करोड. मग त्याची चिंता काय राहील, हे पैसे वाचवणे कसे, ठीक आहे. पण एवढं हे सगळं भगवंतांचीच प्रॉपर्टी आहे, तुम्ही तुमचे सांभाळा, तुमचेच आहे. ऍक्च्युली मनापासून त्याने अर्पण केलेलं आहे हे भगवंतांचे, तो शांती प्राप्त करतो, कारण काय सर्व कर्म सगळं दिलेलं आहे. परंतु जो भगवंतांशी संबंधित नाही आणि जो आपल्या श्रमामुळे निर्माण होणाऱ्या कर्मफलांचा लोभी आहे, तो बद्ध होतो. जेवढंच आपण अं, पकडण्याचा प्रयत्न करू, तेवढे आपण अशांत राहू, कारण ते आपलं नाही. आणि जेवढं भगवंतांना देण्याचा प्रयत्न करू, तेवढं आपण काय राहू, शांत राहू. तर शांतता म्हणजे काय? अनासक्ती. ओलं नारळ सुकं नारळ लक्षात ठेवा. तर कर्म करणे हे पापला कारणीभूत नसतं. काय करणे आहे? आसक्ती, फळ आसक्ती आहे. आणि ते कर्म कोणासाठी करणे आहे? ऑफकोर्स याच्यात विकर्म येतच नाही. तुम्ही म्हणाल अरे मी खून करतो, कृष्णासाठी केलं, असं नाहीये. विकर्म विकर्म पापमय आहे. पण आपलं जीवनावश्यक विहित कर्मे जे आहेत त्याच्यात लोक आसक्त जे होतात, अरे मी मी ये घर मैंने खून पसीने से बनाया, मैं उसका उपयोग करू, हे नाही. हे कृष्णाची प्रॉपर्टी आहे, तुम्ही याच्यात राहतोय. आलं लक्षात? आसक्ती या प्रकारे. तर विकर्माबद्दल बोलत नाही, पण कुठल्याही कर्मच्या कर्मफळामध्ये आसक्ती हे शांतता भंग करते. म्हणून सर्व कर्माणि मनसः संन्यस्यास्ते सुखंबशी, नवद्वारे पुरे देही नैव कुर्वन्न कार्य. जेव्हा देहधारी जीव आपली प्रकृती संयमित करतो, शरीर समजतो आणि मनाद्वारे सर्व कर्मांचा त्याग करतो, मी कोण आहे जाणलाय, आणि मनाद्वारे सर्व कर्मफळाचा पण त्याग केलाय, तेव्हा तो कर्म न करता तसेच कर्म न करवता नऊ द्वारे असलेल्या या नगरात म्हणजे भौतिक शरीरात सुखाने राहतो. त्याला माहित आहे प्रकृतीचे 3 गुण माझ्याकडनं कार्य करत आहेत, त्यातल्या त्यात मी रज आणि तमगुणाचा स्वीकार करणार नाही. मनाद्वारे सात्विक निवड करेल प्रत्येक, ठीक आहे ना. कारण कर्म तर मी थांबवू शकत नाही आपण, हे की नाही. आपल्याला निवड करायची, कुठलं करायचं, सात्विक रज तम. तर त्यात जो व्यक्ती आहे, जो स्वतःला सत्वामध्ये संयमित करतोय आणि जे काय करतो त्याच्यात कर्मफळाचा त्याग करतो, तो या या नवद्वार असणाऱ्या नाक कान डोळे वगैरे जे आहेत ते 9 द्वार असणारे, हे काय शहर आहे. जसं आपण म्हटलं फ्लॅट आहे, तसं हे शहर आहे, त्याच्यात आपण राहतो. त्यात सुखी राहायचं तर काय करायचं आहे? जाणणे मी कुठे राहतोय कसं, आणि या मनाद्वारे त्याचं सगळ्या सगळ्या भौतिक गोष्टींचा शी अनासक्त होत. जेव्हा मनुष्य कृष्ण भावनेचा अंगीकार करतो, तेव्हा तो शारीरिक क्रियांपासून पूर्णतः अलिप्त असतो.
अशा संयमित जीवनामध्ये तेव्हा त्याच्या विचारामध्ये परिवर्तन येते, तेव्हा तो नवद्वारे असलेल्या नगरात सुखाने राहतो. तर आपला कृष्ण भावना म्हणून काय म्हणतात प्रभुपाद? कृष्ण भावना, कृष्ण भावना म्हणजे 24 तास आपण सकाळी उठल्यापासून झोपेपर्यंत हे जे नवविधा भक्ती करतोय, ती नवविधा भक्ती त्याचं ध्येयच काय आहे? कृष्ण संतुष्टी, हे की नाही? आपण आपलं नाव म्हणतोय काय की जे काय नाव आहे आपलं, हरे कृष्णा, कृष्ण नाम घेतोय, आहे की नाही? भाऊ, कृष्ण कथा ऐकतोय, त्याचं म्हणतो हा मी लहानपणी असं होतो, माझ्या वर्गात मी माझ्या कथा चालू केल्या, तुम्ही पळून जाल तिकडनं, आहे की नाही? आपण कोणाच्या कथा करतोय? कृष्ण कथा. तर या सगळ्यांचं ध्येय ते आहे. म्हणून व्यक्ती ऑटोमॅटिक हे करताना स्वतःच्या इंद्रियांपासून अलिप्त राहत. हे केलं नाही तर आपण काय करत होतो पहिले? आपल्या कथा लीला चालू होत्या आपल्या, हे की नाही? होत्या की नाही? 10 तास प्रकल्प चालला तर तो पण म्हणा मी या मॅच मध्ये काय केलं होतं, त्याने असे टाकले, बॉल टाकले, हे काय आहे? स्वतःच गुणगान चाललेलं. तर जेव्हा आपण कृष्णासाठी पूर्ण 24 तास काय करतोय, तेव्हा आपण आपल्या स्वतःच्या इंद्रियांपासून काय होत आहे, शारीरिक क्रियांपासून पूर्णतः अलिप्त होतो. आणि हळुवारपणे आपण भगवंतांची तादात्म्य करतो अंतर्यामी. तेव्हा शरीरामध्ये असूनही आपण मुक्त असतो, हे की नाही? नाही तर एखादा व्यक्ती आजारी असेल पण त्याचं मन चालू राहील मी पॉवरफुल आहे, हे की नाही? तर तो रोग गेल्यानंतर तो सुदृढ झाला तर काय करणार? म्हणून मेन आहे आंतरिक भावना, म्हणजे बेसिकली हे जाणणे मी कोण आहे, प्रकृती कोण आहे, जीव कोण आहे, शरीर भगवंतांशी आपला संबंध काय, काल काय आणि कर्म काय, हे ज्ञान जाणून भक्तियुक्त कर्माद्वारे हे विज्ञानात रूपांतर करून अनुभव घेणे. तो अनुभव काय असायला पाहिजे? मुक्त, शांतता, कर्मफळ आसक्ती, अशांतता, कर्मफळ अर्पण भगवंतांना, शांती. त्यानंतर न कर्तृत्व न कर्म आणि लोकस्य सृजती प्रभो न कर्मफल संयोगम स्वभावस्तु प्रवर्तते. देहरूपी नगराचा स्वामी देहधारी जीव हा कर्माची निर्मिती करत, आपण कर्माची निर्मिती करत नाही, तसेच तो लोकांना कार्य करण्यास प्रवृत्तही करीत किंवा कर्मफलही निर्माण करत. हे सर्व कार्य प्राकृतिक गुणांद्वारे केले जातात. पण आपण समजतो की हे मी करतो, मी आहे याचा करता. हे ऍक्च्युली प्रकृतीद्वारे चालवलंय सगळं. माया पूर्वकर्मानुसार जे जे गुण आपल्यावर प्रभावी आहेत, त्या त्या गुणांना आपण स्वीकारत कार्य करत आहोत आणि आपल्याला वाटतं मी करतोय. हम्म. तर अनादी काळापासून हे अज्ञान जे आहे आपण प्राप्त केलेले, हेच आपल्या शरीराच्या दुःख क्लेशांना कारणीभूत असतो. काय? की मी करताय म्हणजे मी भोग करणार, फळ हे माझं, मी माझं आहे. त्याच्यामुळे प्रॉब्लेम आहे. ज्या क्षणी जीव शारीरिक कर्मापासून अलिप्त होतो, तत्क्षणी तो कर्मफलातून मुक्त होतो. तर आता आपण बघूया की कशा प्रकारे हे अं, जीव, प्रकृती आणि भगवंत यांचा काय संबंध आहे. बेसिकली कार्य कसं होतं? नादत्ते कस्यचित पापम न चैव सुकृतम विभू अज्ञानेनावृतम ज्ञानम तेन मुह्यन्ति जंतव. तसेच भगवंत कोणाचेही पाप किंवा पुण्यकर्मे ग्रहण करत नाही, तथापि देहधारी जीव हे त्यांच्या वास्तविक ज्ञान आच्छादित करणाऱ्या अज्ञानामुळे मोहित होते. तर लक्षात घ्या, जीव याला वैयक्तिक स्वातंत्र्य आहे. प्रत्येक जीवाला आध्यात्मिक जगात वैयक्तिक सगळीकडे आहे, इथेही आहे. तर तो म्हणतो कृष्ण नको, मला स्वतंत्रता पाहिजे. त्याची एंट्री होते भौतिक जगात. इथे कार्यरत, तिथे कृष्णामुळे सगळं तिथे अंतरंगा शक्ती कार्य करते. पण भौतिक जगात बहिरंगा शक्ती, माया शक्ती आहे, जिथे कार्य तिचे हे कोण आहे? सेवक, 3 गुण, 3 ज्याला म्हणतात हे कार्य करणारे.
दोरा टाईप आपण कटपुतलेले बांधलेले. आलं लक्षात. तिथे तो इच्छा करतो वेगवेगळ्या, की मला जे काही इंद्रिय तृप्ती करायची. तर प्रकृती त्याच्या इच्छेनुसार आणि त्याच्या कर्मानुसार त्याच्या पात्रतेनुसार त्याला विविध प्रकारची शरीर देते. 84 लक्ष शरीर देते आणि त्या इंद्रिय तृप्तीसाठी सुविधा प्रदान केल्या जातात. हे कोणाच्या निर्देशाने होते? परमात्म्याच्या. परमात्मा हा आहे, हा सँक्शनर आहे. उपदृष्टा आणि अनुमंत. उपदृष्टा म्हणजे आपल्या मनामध्ये जे काय चाललेलं आहे ते भगवंतांना माहित आहे, उपदृष्टा. पण ते सगळ्याच गोष्टी मान्य करत नाही अनुमंत. त्यांनी जे सँक्शन केले तेच गोष्टी आपल्याला. पण खूप, तर भगवंत जसे एखाद्या पालकाप्रमाणे आहे, ते म्हणतात अरे इकडे जाशील, मरशील, पडशील तिकडे, थोड्या नाही मला जायचं, मर मग. समजलं? जसं आता राक्षसी वृत्ती, आसुरी वृत्ती, त्याला सँक्शन लागेल. पण जी वैयक्तिक स्वातंत्र्य, मला स्वातंत्र्य आहे तुझा, पण प्रयत्न काय असतील की वाचव. म्हणजे तमोगुणाकडे जाण्यासाठी भगवंत स्वतः किंवा त्यांचे भक्त किंवा शास्त्र याद्वारे आपल्याला रोखतात तमोगुणाकडे जाण्यासाठी. पण जी ऐकणार नसेल तर कुठे जाणार तो? तो जाईलच तमोगुण यांच्यात. तर या सगळ्या कार्यांमध्ये तुम्ही म्हणा हनुमंता कोण आहे? भगवंत. म्हणजे तुम्ही कारणीभूत आहे नाही. प्रकृतीने सुविधा दिली, नाही तर मी केलेलं नसतं. प्रकृती पण नाही कारणीभूत. अरे त्याला सायलेंट करा. त्यांना सायलेंट करा, कसं करतात सांगतो त्यांना. करताय तुम्हाला सायलेंट करून टाका, जेव्हा फोन यायच्या आधीच सायलेंट करून टाका. तर या सगळ्या भौतिक जगातल्या गोष्टींना कारणीभूत कोण मग? कोण आहे? अरे बोला. कोणाच्या? जीवाच्या. जीव कारणीभूत आहे, कारण त्याच्या स्वातंत्र्याने तो काय करतोय? इच्छा करतो की मला पाहिजेच आहे. म्हणून तो त्या कर्मफळाला कारणीभूत आहे. आलं लक्षात? म्हणून जरी कुठलीही गोष्ट भगवंतांच्या इच्छेनुसार होऊ शकत नाही, तरीही या भौतिकात जे काही होतं ते त्याला कारणीभूत जीवच आहे. कारण त्याला एवढ्या प्रेरणा दिलेल्या आहे की सकारात्मक सत्व गुणात, तरी तो त्याचे भौतिकता सोडणार नाही, तर त्याला कारणीभूत परमात्मा राहू शकत. तर इथे उदाहरण दिले आहे, जीवाने केलेल्या इच्छेमुळे विशिष्ट परिस्थिती रूप निर्माण होणाऱ्या कर्मांना आणि कर्मफळांना भगवंत जबाबदार नसतात. त्याला आपण बघितलं की कशा प्रकारे त्याची इच्छा प्रबळ असल्यामुळे त्याला ते प्रोव्हाइड केलं जातं. नाही तर मग त्या वैयक्तिक स्वातंत्र्याला काही अर्थ राहिला नाही. मग भगवंत काय झालं ते ऑटोक्रॅट, खबरदार हो की म्हणजे जबरदस्ती प्रेम करा, तर ते तसं नसतं. तर भगवंत हे परमात्मा रूपाने जीवाचे नित्य सहचर आहेत, आपल्या हृदयामध्ये नेहमी आहेत. आपल्याला प्रेरणा देत असतात की तू माझ्याकडे बघ. पण ते होत नाही. आणि म्हणून ज्याप्रमाणे मनुष्य फुलांच्या सानिध्यात राहून फुलांचा सुगंध घेऊ शकतो, त्याचप्रमाणे भगवंत प्रत्येक जीवाच्या इच्छा जाणू शकतो. हे की नाही? सोबत आहेत. इच्छा हे जीवाच्या बद्धावस्थेचे सूक्ष्म रूप आहे. कारण जशा इच्छा तसे आपलं स्वरूप. हे की नाही? जशा इच्छा तसे कार्य, तसे गंतव्य. म्हणून इच्छा त्या जीवाच्या बद्धावस्थेचे सूक्ष्म रूप आहे. सूक्ष्म रूप म्हणजे विचार, नंतर कार्य, आणि त्याचं फळ डायरेक्ट. अरे म्हणा, अरे हे फळ कसं आलं? तू इच्छा केली, कार्य केले आणि फळ आलं. भगवंत जीवाच्या योग्यतेप्रमाणे त्याची इच्छा पूर्ण करतात. मनुष्य पुष्कळ योजना करतो, पण परमेश्वर त्या पूर्ण करतो असे नाही. म्हणून आपली इच्छा पूर्ण करण्यात जीव शक्तिमान नाही. भगवंत सर्व इच्छांची पूर्तता करू शकतात आणि सर्वांसाठी भगवंतांकडे समभाव असल्यामुळे ते सूक्ष्मरित्या स्वतंत्र असणाऱ्या जीवाच्या इच्छांमध्ये व्यत्यय आणत नाही.
तू असुर म्हण, तो म्हणतो अजून असुर, अजून खाली जायचं, अजून मर पाताळ लोकांना. ते इच्छा आहेत ना. तरीही जेव्हा मनुष्य श्रीकृष्णांची प्राप्तीची इच्छा करतो, तेव्हा भगवंत त्याची विशेष काळजी घेतो. तर याच्यामध्ये एक म्हणतो भाऊ तर मला तुझ्याकडे येत, तर बाकी सगळ्यांना बाजूला करून तोच म्हणतो आता याच्याकडे 24 तास बघायचंय. तर याचं काय अरे, कारण आता येतोय हा, हे सगळे दार उघडायचे, हे की नाही. आणि त्याला अशी इच्छा करण्यास प्रेरित करण्यात अजून प्रेरणा देतात, गुरु पाठवतात, हे की नाही. जेणेकरून जीव भगवत प्राप्ती करू शकतो आणि नित्य आनंदी होतो. कारण प्रत्येक पित्याला वाटतं की आपला पुत्र सुखी व्हावा. तर कृष्णाला वाटतं सगळे जीव माझ्याकडे आनंदी राहावे. हे भटकतात आहे इकडे तिकडे रस्त्यावर, चटके खातात आहे उन्हापानात, आहे की नाही, पावसाळ्यात. घरी आहे बाबा. ज्ञानेन तु तद अज्ञानम येशाम नाशितम आत्मना तेषाम आदित्यवज्ञानम प्रकाशयती तत्पर. परंतु जेव्हा अज्ञानाचा नाश करणाऱ्या ज्ञानाने जीव प्रबुद्ध होतो, तेव्हा ज्याप्रमाणे सूर्य दिवसा सर्व वस्तूंना प्रकाशित करतो, त्याप्रमाणे त्याचे ज्ञान सर्व गोष्टी प्रकट करतो. म्हणून ज्ञान पण आवश्यक आहे. कशाचा? 5 गोष्टी आपण बघत तिथे शिकतोय. काय काय? कुठल्या 5 गोष्टी शिकतोय? जीव. लक्षात ठेवा, पहिले आपण कुठे आहोत? आपण प्रकृतीत. कोणाचा प्रभाव आपल्यावर? काळ. याच्यातून आपला कोण बद्ध करता याच्यात? आपले कर्म. आणि आपल्याला जायचं कुठे आहे? ईश्वर. तर जीव, प्रकृती, काल, कर्म आणि ईश्वर या 5 गोष्टीचं ज्ञान असेल तर आपले कार्य व्यवस्थित होते. जशी कार्य तसे फळ. पण जसं हे रात्री अंधार असतं तर माहित नसतं अरे गड्डा खड्डा कुठे आहे, पोल कुठे आहे, काय. पण जेव्हा सूर्य येतो तेव्हा सगळं समजतं. अरे, आणि अंधारात, अज्ञानात, अंधारामध्ये भीती पण वाटते, कुठे पडलो पण. पण सूर्य आल्यानंतर सगळी भीती गायब होते. त्याच प्रकारे अज्ञानी व्यक्ती सगळीकडे त्याला भीती वाटते. जसं मी बरेच वेळा बघतो की रेल्वे स्टेशन मध्ये त्याला तिकीट काढता येत नाही किंवा कुठल्या प्लॅटफॉर्मवर जायचं माहित नाही, तो भयभीत असतो, है की नाही. अरे अरे किधर जाने का, इधर जाने का, तो उसने उधर बोला. ज्याला सगळं माहित आहे त्याला त्याला कसली भीती असते का? तो तो वेळेत जाऊनही तो बरोबर व्यवस्थित जातो. असं आहे ज्ञान, जे आपल्याला भीती घालवतो, सगळ्या गोष्टी जशा आहेत तशा दाखवतो. तर हे ज्ञान आहे. 5 प्रकारे हे जे ज्ञान आलं, तर त्याच्यामुळे आपल्याला सर्व गोष्टी सर्व प्रकारे प्रकट होतील. त्यासाठी आपल्याला कोण लागेल? अधिकृत गुरु, प्रामाणित गुरु लागतो, जे आपल्याला हे ज्ञान देते. आता जो ज्यांनी ट्रेनच बघितली नाही त्याला म्हटलेला हो कलकत्ता जायला ट्रेन कोणता प्लॅटफॉर्म, तो प्लॅटफॉर्म पे नाही हो, तो बस स्टँड पे आता है. म्हणजे काय झाला? तो प्रमाणित नाहीये, त्यालाच माहित नाही कुठे काय आहे, हे की नाही. तर प्रमाणित म्हणजे तो रोज ट्रॅव्हल करणारा पाहिजे, ज्याला ऍक्च्युली माहित आहे या 5 गोष्टी, तोच सांगू शकेल. म्हणून पाहिजे अधिकृत प्रामाणिक आध्यात्मिक गुरु, ज्याच्या आश्रयामुळे आपल्याला हे ज्ञान. तद्बुद्धयस्तद तदात्मानं तन्निष्ठा तत्परायणा गच्छन्ति अपुनरावृत्ती ज्ञान निर्धूत कर्म. जेव्हा मनुष्याची बुद्धी, मन, निष्ठा आणि आश्रय हे सर्व भगवंतांवर स्थिर होते, तेव्हा पूर्ण ज्ञानाद्वारे त्याची सर्व कल्मशे धुतली जातात आणि याप्रमाणे तो सहज मुक्तीपथावर अग्रेसर होतो. सध्या आपली हे जी आहे बुद्धी, मन, निष्ठा आणि आश्रय, हे विविध गोष्टींवर आहे, भगवंतांवर नाही, हे की नाही. म्हणून जेव्हा पूर्ण ज्ञान येईल तेव्हा आपण पूर्णता फक्त भगवंतांवर आश्रित, तेव्हा कुठे जे अनर्थ आहेत ते चालले जातात. आणि मग आपल्याला आपण स्वतःच जे बांधून ठेवलेले की जे भक्तिपथावर आपल्याला चालायला काय होत आहे, बाधा आहेत, ते आपण कापून टाकू, हे की नाही. मग व्यवस्थित चालू. नाही तर आपणच आपल्या पायाला भरपूर आसक्त्या बांधून ठेवलेल्या आहेत. आश्रय, विविध आश्रय कृष्ण सोडून म्हणजे आपल्याला भक्तिपथावर जाऊ जाऊ देत नाही. इतर आश्रय भगवंत सोडून, हे की नाही, ते चालले जातील.
कारण आपल्याला माहित असेल की मत्त परतरम न अन्यत किंचित असती धनंजय. भगवंतांच्या पेक्षा श्रेष्ठ कोणी नाही आहे, हे जेव्हा माहित पडेल तेव्हाच आपण भगवंतांवर पूर्ण श्रद्धा देऊ. नाही तर म्हणून अरे नाही, भगवंतांना नाही दिलं तर हा माहित आहे ना, हा आपल्याला वाचतो, आहे की नाही. तर काय झालं, संशय. तर संशय आपल्याला काय करेल, अरे जाऊ की नाही, हा तुम्हाला मार्ग आहे की, हा मार्ग जा, कृष्ण आहे तिथे. पण संशय काय, अरे नाही भूत नसेल, आता इकडे इकडे मग मागे जाऊ का वर, हे संशय आहे. म्हणून भगवंतांवर पूर्ण ज्ञान प्राप्त करून भगवंतांवर आश्रय ठेवला तर ऑटोमॅटिक चाललंय. कारण भगवंताने सांगितलं की मत्त परतरम नान्य, माझ्यापेक्षा कोणी श्रेष्ठ नाही आहे. अहम सर्वस्य प्रभव, जेवढे काय तुम्ही म्हणताय प्रभू, त्यांचा प्रभू मी आहे, हे त्यांनी सांगितलंय. तरी आपली निष्ठा नसेल तर आपल्यासारखे मूर्ख. म्हणून विद्या विनय संपन्ने ब्राह्मणे गवी हस्तिनी शुनी चैव स्वभाकेच पंडिता समदर्शिना. हा जो जो काय म्हणतात त्याला, पंडित हा म्हटलेला, पंडित म्हणजे जो ज्ञानी व्यक्ती आहे, तो काय बघतोय, कशा प्रकारे अं, या प्रकृतीला, जी या भौतिक जगाचं त्याचं काय दृष्टिकोन आहे. तर आपण बघितलं की तो विद्या विनय संपन्ने, विद्या म्हणजे ज्ञान, विनय म्हणजे विज्ञान, म्हणजे नम्रता, त्याचं इम्प्लिमेंटेशन. ज्याच्याकडे विद्या आहे तो नम्र असायलाच पाहिजे, नाहीतर तो विद्या नाही आहे त्याच्याकडे. थोडं विद्या आहे आणि तो गर्विष्ठ आहे, तर तो विद्येचं त्याने त्याचा व्यवस्थित विद्या नाही. विज्ञान पाहिजे तो नम्र झाला पाहिजे. विद्या विनय संपन्न म्हणजे त्याच्याकडे भरपूर, तो पूर्णतः विद्या आणि विद्या विनय संपन्न आहे. तो काय बघतो, काही बघतो तो, ब्राह्मण असो, गाय असो, हत्ती असो, कुत्रा असो, चांडाळ असो, या सर्वांना समदृष्टीने बघतो. कारण तो काय बघतो, सगळ्यांच्या हृदयामध्ये परमात्मा स्थित आहे. आणि प्रत्येक व्यक्ती, प्रत्येक हे जे व्यक्ती आहेत हे आपापल्या पूर्वकर्मानुसार विविध शरीरामध्ये आहे. एक हत्तीच्या याच्यात, एक कुत्र्याच्या याच्यात आहे, एक मानवाच्या याच्यात, एक देवताच्या याच्यात आहे, हे की नाही, एक राक्षस आहे. हे पूर्वकर्मानुसार आहे, पण सगळ्यांच्या हृदयामध्ये परमात्मा स्थित आहे, म्हणजे श्रीकृष्ण विष्णू जे आहे. तर हे शरीर जे आहेत हे टेम्पररी आहे, पण आत्मा आणि परमात्मा हे जे आहे परमनंट आहे. त्याच्या हृदय म्हणजे प्रत्येक आत्म्याच्या सोबत परमात्मा आहे, हे त्याला ते माहित असतं. त्यामुळे तो त्या सगळ्यांना समान काय देतो, समदृष्टीने बघतो. इहेर इहेव तैर्जित सर्गो येशाम साम्ये स्थितम मनः निर्दोषम ही समम ब्रह्म तस्मात ब्रह्मणी ते स्थित. ज्यांचे मन एकत्व आणि समतेत स्थित झाले आहे, ज्यांनी जन्म आणि मृत्यूच्या बंधनावर पूर्वीच विजय प्राप्त केला आहे, ते ब्रह्माप्रमाणेच निर्दोष आहे. आणि याप्रमाणे ते पूर्वी ब्रह्मामध्ये स्थित झालेले. आता ब्रह्म 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 हे काय, ब्रह्म म्हणजे काय, ते हे बेसिकली ऍब्सोल्यूट ट्रूथ म्हणतात की परम सत्य, याला काय म्हणतात आहे, ब्रह्म म्हणतात. तर ब्रह्मण, परमात्मा आणि भगवान. तर बरेचदा इथे जे आपण ब्रह्म म्हणतो म्हणजे ही आपण काय स्थिती पकडावी, भगवान स्थिती, इन द सेन्स. तर आता ज्ञानी म्हटलं तर तो ब्रह्मणावर मध्ये आहे, पण इथे भक्त म्हणून बघितलं तर तो भगवान स्थितीमध्ये भक्त आहे. तर जो फक्त ज्ञानी आहे तो फक्त काय समजेल की प्रत्येक हृदयामध्ये आत्मा आहे, ठीक आहे ना, आणि परमात्मा आहे. पण जो भक्त आहे तो जाणतो की बेसिकली हे सगळ्या भगवंतांचे अंश आहेत, जसं मी पण आहे. आणि बेसिकली आपण या भौतिक जगामध्ये सगळेजण फसलेलो आहोत. आपलं ऍक्च्युली स्वरूप त्या जगामध्ये, आणि तो जन्म मृत्यूच्या बंधनावर त्यांनी विजय प्राप्त केला, म्हणजेच त्याची कार्य ही पुनर्जन्मासाठी स्थित नाही, म्हणजे तो आधीच मुक्त झालेला आहे. जेव्हा जीव आसक्ती आणि द्वेष रहित होतो तेव्हा तो सुद्धा निर्दोष होतो. निर्दोष होण्याचा काय सिम्पटम आहे, आसक्ती आणि द्वेष रहित, भौतिक आसक्ती नको आणि द्वेष नको. आणि आध्यात्मिक जगात प्रवेश करण्यास तो पात्र होतो.
अशा अशा व्यक्ती पूर्वीच मुक्त झालेल्या समजल्या पाहिजे. आणि अशा व्यक्तींच्या लक्षणांचे वर्णन खाली करण्यात आलेले आहे 20 आणि 21 मध्ये. कसे असतात ते? तो बघ, त्याची लक्षणं काय आहेत मुक्त व्यक्तीची? न प्रहृष्येत प्रियम प्राप्य, नोद्विजेत प्राप्य चा अप्रियम, स्थिर बुद्धीर असंमूढो, ब्रह्मविद ब्रह्मणी स्थित. आपण काय म्हणतो, अरे लॉटरी लागली तर डाण वाचायला लागलो, आणि कोर्टात लॉस झाला तर डिप्रेशन, हे की नाही? पण याला लॉटरी लागो की काही हो, तो नाचत नाही आणि शोक पण करत नाही, कारण त्याला माहिती आहे टेम्पररी. स्थिर बुद्धी, स्थिर बुद्धीचा आहे. असंमूढ म्हणजे तो मोहरहित आहे. बेसिकली त्याला म्हणा, अरे या कंपनीत टाका, या शेअरमध्ये टाका, तुमचे पैसे वाढतील. तो म्हणा, अरे मोहरहित, चला सगळे पैसे टाकू, कधी वाढतील कधी वाढतील, मोह वाढतो. त्याला मोह कुठल्याच प्रकारचे नाही. त्याला म्हणता माहिती आहे हे भौतिक आहे. ब्रह्मविद ब्रह्मणी स्थित, तो भगवत विज्ञान जाणतो म्हणून पूर्वीच ब्रह्ममध्ये स्थित. जसा एखादा व्यक्ती आहे ज्याचा व्हिसा क्लिअर आहे, अमेरिकेत जाण्याचा तिकीट रेडी आहे की नाही, आणि फक्त आता उद्याची डेट आहे, तो आधीच गेलेला आहे तो, आहे की नाही? कारण काय, तिकीट आहे, व्हिसा आहे, आणि तिकडे इन्व्हिटेशन पण आलेलं आहे पुढे रिसिव्ह करून राहण्यासाठी. तसंच हा व्यक्ती काय, आध्यात्मिक देवाचा व्हिसा आहे, तिकीट पण आहे, आणि तिकडे जाण्याचं पात्र पण, इन्व्हिटेशन पण आलेलं आहे. कृष्ण सांगतोय की जो आसक्ती नाही याला याच्यात, माझ्यासाठी प्रेम आहे, तर मला तिथून एंट्री आहे तुला. तो इथे आहे सध्या, पण आहे त्याचं तिकीट तो तिथेच झालेलं आहे. येतं लक्षात? आपण म्हणू का नाही नाही जाणार नाही, तिकीट आहे त्याच्याकडे बाबा, अमेरिकेचा व्हिसा आहे, तिथून इन्व्हिटेशन लेटर आहे की तुम्हाला 1 महिना फुकट राहायचं, राहू शकतो आम्ही देतो. त्याला म्हणतात काय, ब्रह्मविद ब्रह्मणी स्थित. तो इथे आहे तरी पण भगवत धामात आहे. बाह्य स्पर्शेषु असक्त आत्मा विंदती आत्मनि यत सुखम, स ब्रह्मयोग युक्त आत्मा सुखम अक्षयम अश्नुते. असा मुक्त मनुष्य भौतिक इंद्रिय सुखामध्ये आसक्त होत नाही, हे की नाही? कुठं त्याला आयपीएल मॅच आहे 7 तास, तिथे लोक मध्ये आधीपासून जाऊन बसतील तिथे, हे की नाही? त्याच्यात काही इंटरेस्ट नाही, कारण ह्याला हे टेम्पररी म्हणजे इंद्रिय आणि इंद्रिय विषय सुख मध्ये आहे, भौतिक आहे सगळं. तो स्वतःमध्ये सुखाचा अनुभव घेत असतो, सदैव समाधिस्थ असतो, की मी म्हणजे भगवंतांशी संबंधित. तर भगवंतांच्या लीला आणि भगवंतांची सेवेचा जो अनुभव, त्याच्यातच तो रस आस्वादन करतोय. आलं लक्षात? या प्रकारे आत्मसाक्षात्कारी मनुष्य ब्रह्मात एकाग्र झाल्याने अमर्याद सुखाचा अनुभव घेतो. काय झालेलं आहे? एक काम करा, सगळेजण मोबाईल काढा आपापले, सगळे काढावरती. नाही तुम्हाला माहित नसते, मी पहिलेच सांगितलं होतं की पहिलं कार्य करायचं, मोबाईल काढा पहिले आणि सायलेंट करा. नसेल केला केला असेल तरी पहिलं बघा केला. असं केल्याने काय होईल तो, की त्याच्या सभोवताली तथाकथित भौतिकवादी व्यक्तींसाठी एकदम रमणीय स्थान कार्य चालत असेल, पण तो त्याच्यात आसक्त होणार, मोहरहित होणार, मोह नाही होणार त्याला, आसक्त राहणार नाही, कारण त्याचं चित्त भगवंतांमध्ये. तो काय करतो, येही तो जाणतो की येही संस्पर्शजा भोगा दुःख येऊन एवते, आद्यंतवंत कोणतेय न तेषु रमते बुध. तर तो ज्ञानी कसा आहे, तो म्हणतो की भौतिक इंद्रियाच्या संयोगापासून उत्पन्न होणाऱ्या दुःखाच्या कारणांमध्ये बुद्धिमान मनुष्य भाग घेत. काय होत आहे, भौतिक इंद्रिय आणि भौतिक इंद्रिय विषय यांच्या संपर्काने दुःख होतं. तर तो काय जाणतो, या सुखांना आरंभ आहे आणि शेवट आहे, म्हणून बुद्धिमान व्यक्ती त्यामध्ये आनंद घेत. भौतिक आनंदाचं काय आहे, एक सीमा आहे, सुरुवात आहे पण शेवट पण आहे त्याच्यात.
जो आहे तो, जो शाश्वत व्यक्ती आहे त्याच्यात तो रक्ती घेत नाही. तो परमनंट पाहिजे. आनंद बुद्धिवर्धन. समजलं की नाही? तुम्हाला म्हणाल की अरे या कंपनीचे पैसे टाका, ते वाढतील खूप, नंतर एकदम झिरो होऊन जाते. पण कोणी टाकणार का त्याच्यात? त्यामुळे कधी डब्बा गुल होईल माहित नाही. हे की नाही? शेअर वाढतील, नंतर बँकरप्ट होणार. कोणी जाईल त्याच्यात? पण एका शेअरवर टाका, ते वाढतीलच फक्त. आणि मल्टिपल वाढतील. त्याच्यात टाकाल की याच्यात टाकाल? इन्व्हेस्टमेंट कुठे कराल? ते सनातन काळापासून सगळ्यांना माहित आहे की भौतिक इंद्रिय आणि इंद्रिय विषयांच्या संपर्कामध्ये आल्यानंतर सुखाला आरंभ आणि शेवट आहे. तरी त्याच्यात इन्व्हेस्टमेंट लोक करतात आणि भक्तीमध्ये कोणी येत. याला कारण काय? अनादी काळापासून आलेला अनुभव मनाने जो केलेला आहे. नाही नाही, समोसा मस्त आहे, आलू रे, आता काय चायनीज समोसा, तर समोस्याच्या आतमध्ये काय? नूडल्स. वेगळं तर आहे ना व्हरायटी. ह्याच्या पण तो भगवंतांना अर्पण करणे ही प्रक्रिया नाही, म्हणून दुःख आहे. आलं लक्षात? तर हा जाणतो काय बुद्धिमान व्यक्ती, की भौतिक म्हणजे टेम्पररी आणि आत्मा म्हणजे शाश्वत. तर शाश्वत व्यक्ती अशाश्वत गोष्टींमध्ये रममाण होत नाही. आलं लक्षात? मग तो त्याला काय पाहिजे? रमनते योगिने योगिनो अनंते सत्यानंते चिदात्मने इति रामपदे असो परम ब्रह्माविधी. ऍक्च्युली भक्ती योगी हे परम सत्यापासून अमर्याद आनंद प्राप्त करतात. तर आता आपल्याला समजा इन्व्हेस्टमेंट माहित नाही, पण जे स्टॉकिस्ट असतात ना, ते फक्त नंबर बघून एवढा आनंद देतो त्यांना, कारण त्यांना माहित आहे की मी 100 रुपये टाकले होते आणि या शेअरचा हे होता 200 रुपये. आता शेअर 5,000 रुपये झालेले. म्हणजे किती झाले आता माझे? 5,000 × 100 5 लाख झालेले. तर फक्त नंबर बघून त्याला आनंद आला. ज्याला स्टॉक एक्सचेंजच माहित नाही, तो म्हणजे पागल आले हे काय. नंबर आहे इकडे तिकडे फिरतात, ते नंबर 5,000 हे काय ते फिरतात. त्याला काय कळणार ते? कारण त्याने त्यात इन्व्हेस्टच केले नाही. त्याला फक्त हेच पाहिजे, समोसा म्हणजे इंद्रिय विषय. त्याला लक्षात? म्हणून परमात्मा, परमसत्य काय, त्याच्यात इन्व्हेस्टमेंट काय आहे, हे ज्याने केलेलं आहे त्याला तोच आनंद प्राप्त करेल. अमर्याद. हे की नाही? येतं लक्षात तुमच्या? कधी गेले का स्टॉक एक्सचेंज मध्ये किंवा पिक्चर मध्ये बघतोय ना ते उभे असतात, ते ठठाठाक लिहित असतात. आणि त्यांना माहित आहे नंबर फालतू नाही, ते करोडपती बनवतात ते. अरे अरे, रोडपती पण बनवतात. पण त्याचं आपण उदाहरण दुसरं घेऊ. की वाढवतात पण ना. तर त्याप्रमाणे जो परमात्मा, जो योगिनो रमनते योगिनो, तो जो परमात्म्यामध्ये स्थित आहे, त्याच्यात तो अमर्याद आनंद बघतो. त्याला भौतिकतेमध्ये येण्याची गरज नसत. कारण तो जाणतो की मी हे जे प्राप्त करण्यासाठी एवढे प्रयत्न करतोय, सुख, भौतिक सुख, आणि हे कुत्र्या मांजरांना पण अवेलेबल आहे, जे काही प्रयत्न करत नाही. तर मी काय खटाटोप करू? म्हणून श्रीमद भागवतम मध्ये आपले ऋषभदेव आपल्या मुलांना काय म्हणतात? नायम देहो देह भाजा नृलोके कष्टान कामान अर्हते वीड भुजान. की तुम्ही या भौतिक जगामध्ये इंद्रिय सुखासाठी कठोर परिश्रम करू नका. इंद्रिय सुखांसाठी. कारण ती वीडभुजा म्हणजे जे विष्ठा खाणारे आहेत, कुत्रा डुक्कर, त्यांनाही अवेलेबल आहे फ्रीमध्ये इंद्रिय सुख. तुम्ही ते करा. तुम्ही काय करा? तपो दिव्यम पुत्र काय. हे मुलांनो, दिव्य तप करा म्हणजे भक्ती करा, ज्याने शुद्धेत, सत्वम शुद्धेत, ब्रह्म सौख्यम तू अनंत. सुख जे ब्रह्म सुख जे आहे त्याला सीमा नाही, अनंतम उपभोगा, ज्याला एंड नाही. बाकी इंद्रिय सुख जे आहे ते शेवट आहे, त्याला सुरुवात आहे शेवट आहे, हे तर
जे विष्ठा खाणाऱ्यांसाठी पण आहे. मग काय होईल आपली गणना. हा. तसं एक एक पैलवान होता. तो झाला होता त्याच्या मित्रासोबत. ते एक मोठा डुक्कर येतो, म्हणतो अरे तू पैलवान असशील, माझ्याशी कुस्ती कर माझ्या मैदानामध्ये, माझ्या एरियामध्ये, तुला दाखवतो मी. तो हा काही म्हणत नाही, चालला जातो. तर मित्र म्हणतो अरे तुला त्यांनी आव्हान दिलं, त्याला दाखवायचं त्याला. म्हणतो हे बघ, त्याच्या एरियात मी झालो गेलो आणि कुस्तीत त्याला हरवलं, तर लोक काय म्हणतील, एका डुकराला हरवलं. ही काय एवढी चांगली हे आहे का, यश आहे का हे, डुकराला हरवलं. आणि डुकराने त्याला हरवलं म्हणाले, डुकराची हारला तू, म्हणजे जिंकला किंवा हारला ती तू माझी नाचक्की आहे. आणि दोन्ही वच्यात म्हणजे मला कुठे जावं लागेल, घाणीत, त्याच्या एरियामध्ये घाणीत मी युद्ध करावं. तर बेसिकली सांगण्याचा उद्देश की आपली आपली जी गणना जी आहे ती खालच्या दर्जाची न्याय होण्यासाठी त्याच्यात संपर्क न करणे. म्हणून ऋषभदेव म्हणतात की तपो दिव्यम, करा दिव्य तप, ज्याने आनंद सुख म्हणजे अनंत आनंद मिळेल. त्यासाठी तपश्चर्या करणे आवश्यक. कारण कोणी इथे कोण आलं, कोण आलं, आपण स्वतः आलेलो आहे. मग तपश्चर्या करून जावं लागेल. पण तो दिव्य तप केल्याने आनंद पण सुखाचा, आय मीन आनंद. म्हणून शक्नोती ही एव यह सोडून प्राक शरीर विमोक्षणात काम क्रोध उद्भवम वेगम सयुक्त स सुखी नर. म्हणून जोपर्यंत वर्तमान शरीराचा त्याग होत नाही, मनुष्य प्राकृतिक इंद्रियांचा आवेग सहन करू शकला आजर, आणि काम आणि क्रोध यांच्या वेगांना आवरू शकला, तर तो योग्य प्रकारे स्थित आहे आणि या जगात सुखी असतो. या जगात सुखी राहायचं काय अर्थ, काम क्रोध उद्भवम वेगम याला नियंत्रित करा, याचा आवेग सहन करा. कधीपर्यंत, मरण येईपर्यंत. नाही तर मग रिॲक्शन येईल. रिॲक्शन काय, परत जन्म. म्हणून जो सर्व विधी इंद्रियांचे आणि मनाचे आवेग नियंत्रित करूला म्हणतात गोस्वामी. म्हणून यो अंत सुखो अंतरारामस तथा तथा अंतर ज्योतिरेव यः सयोगी ब्रह्म निर्वाण ब्रह्मभूतो अधिगत. ज्याचे सुख, ज्याचे सुख अंतःकरणामध्ये आहे, जो अंतरात सक्रिय आहे आणि अंतरातच आनंद अनुभवतो, आणि ज्याचे ध्येय अंतरात आहे, तो वास्तविकपणे पूर्ण योगी आहे. तो ब्रह्मामध्ये मुक्त होतो आणि शेवटी ब्रह्माची प्राप्ती करतो. म्हणजे याचा अर्थ काय, तुला तुला काय बनायचं आहे, तुला मला करोडपती, मला अब्जोपती बनायचं, हे काय झालंय सुख, बाह्य त्याचे ध्येय आहे. हे की नाही, शारीरिक म्हणजे या जगात त्याला मोठं बनायचं, मला सुंदर बनायचं, मला बलवान बनायचं, मला धनवान बनायचं, हे काय झालेलं आहे, त्या शरीराच्या उपाध्या झाल्या. पण आंतरिक कार्य काय आहे व्यक्तीची, आंतरिक सुख, मला भक्तिपूर्ण कार्य करून माझे जे अनर्थ आहे त्याला काम क्रोध लोभ मद मोह मात्सर्य हे जे आहेत ते स्वच्छ करणे, याच्यात मला आनंद आहे. या याच्यामध्ये आपलं आता सकाळी आम्ही आलो तर हे भरलं होतं डस्टबिन, हे की नाही. तर हे सुखी वातावरण असेल का, ते फेकायला पाहिजे, हे की नाही, म्हणून पहिलं फेकलं आम्ही, तेव्हा आता व्यवस्थित वातावरण आहे, हे की नाही. त्याच प्रकारे जेवढं अजून हे स्वच्छ करा अजून चांगलं होईल. त्याचप्रकारे हृदय आपलं जे घाण आहे, ते घाण ठेवून बाकी ते मी सुंदर आहे, मी यशस्वी आहे, मी धनवान आहे, दुःखच आहे, दुःख आहे. पण आंतरिक हृदय शुद्ध केल्यानंतर काय होईल, तो आनंद तो आहे, तो ऍक्च्युली आनंद आहे. येतं लक्षात. तर तो म्हणून आतमध्ये आंतरिक सक्रिय होतो, आनंद, आंतरिक आनंद तो मानतो, तो व्यक्ती शेवटी कृष्ण प्राप्ती करतो. लभंते ब्रह्म निर्वाणम ऋषय क्षीण कल्मषः छिन्न द्वैधा यथात्मान सर्वभूते हिते रता. जे संशयापासून उत्पन्न होणाऱ्या द्वंद्वाच्या पलीकडे आहेत, ज्यांचे मन अंतरातच रममाण आहे, जे सर्व जीवांच्या कल्याणार्थ कार्य करण्यामध्ये नेहमी व्यस्त असतात, आणि जे सर्व पापापासून मुक्त आहेत, ते ब्रह्मामध्ये मुक्तीची प्राप्ती करतात.
तर इथे कुठेही सांगितलं नाही की तुम्ही आता संन्यास घ्या, आता काय करू. इव्हन तुम्ही मुक्त झालात, शुद्ध झालात, तरी सर्व जीवांच्या कल्याणार्थ कार्य करणे म्हणजे प्रचार करणे, यामध्ये तो नेहमी व्यस्त. प्रचार हा दोन तर्फे कार्य करतो. आपल्याही शुद्धीकरण करत राहतो आणि दुसऱ्यांच्याला परोपकार जे होईल तेव्हा कुठे तो मुक्तीची प्राप्ती करतो. परत रिअश्युरन्स की काम क्रोध विमुक्तानाम यतीनाम यत चेतसाम अभितो ब्रह्म निर्वाणम वर्तते विदितात्मना. ते दोनच मार्ग, जे क्रोध आणि सर्व भौतिक इच्छापासून मुक्त आहेत, आत्मसाक्षात्कारी, आत्मसंयमी आहेत आणि सतत पूर्णत्वाकरता प्रयत्न करीत आहेत, त्यांना निकट भविष्यकाळात ब्रह्मामधील मुक्तीची निश्चिती असते. तर काम क्रोध जे आहेत हे भौतिक इच्छा म्हणजे बाह्य लक्षणे दिसतात की अरे हा मुक्तीसाठी योग्य आहे. आणि आत्मसाक्षात्कार आहे आणि आत्मसंयमी हे आंतरिक शुद्धीकरण. तसं उदाहरणार्थ आता मी दिला, तिकीट आहे अमेरिकेचं, विजा आहे अमेरिकेचा, ठीक आहे ना, हे झाले बाह्य. पण आंतरिक काय? अरे त्याच्याकडे त्याच्यावर केसेस आहे. काय पोलीस केसेस आहेत. त्याला एंट्री मध्ये तिथे काय होईल, थोडा अंडर प्रॉब्लेम आहे, हे की नाही. म्हणून नुसते बाह्य पण नको, आंतरिक पण पाहिजे. आत्मसंयमी, ते मनबुद्धी म्हणजे त्याचं हृदय पण शुद्ध पाहिजे, बाहेर कार्य. तर हे जे असलं तर सतत त्याची कार्य पण कसे पाहिजे, याच पूर्णत्वा करता पाहिजे. हे उदाहरण देतो मी, हे काय त्याच्या तिकीटकडे आहे, त्याचं हे त्याच्याकडे समजा हे पण नाही काय, केसेस नाही आहे, पण तो सध्या ड्रग्ज घेऊन चाललाय. आलं लक्षात. बाह्य पण ठीक आहे, आंतरिक पण ठीक आहे, नो केसेस, पण आता त्याच्या बॅगमध्ये ड्रग्ज आहे, म्हणजे काय कार्य काय, प्रॉब्लेमॅटिक. तर तरी त्याला नाही मिळत. म्हणून सर्व सध्या कार्य काय, आंतरिक बाह्य शुद्धी काय, हे सगळं असताना नंतर आपल्याला तिकडे प्रवेश. स्पर्शान कृत्वा बहिर्बाह्यां चक्षुश्चैवांतरे भ्रुवो प्राणापानो समो कृत्वा नासाभ्यंतरचारिणो यतेंद्रिय मनोबुद्धिर्मुनिर्मोक्ष परायण विगतेच्छा भय क्रोधो य सदा मुक्त एव सह. तर आता पुढचा अध्याय काय आहे? अष्टांग योग. ही पण एक पद्धत, हे पण हा योग आहे. योग म्हणजे जसा कृष्णाशी संबंध येण्यासाठी विविध प्रकारचे जीव त्यांच्या विविध इच्छा आणि कार्याप्रमाणे ते एक 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 प्रोसेस घेतात. तर अष्टांग योग पण आहे, जिथे योगी यम नियम आसन प्राणायाम प्रत्याहार ध्यान धारणा समाधी याच्यामुळे याच्यावर तो काय करतो, परमात्म्यावर ध्यान करतो. तर तो काय, त्याचं एक इंट्रोडक्शन दिलेलं आहे. काय दिलेलं आहे इथे, की जो सर्व बाह्य इंद्रिय विषय रोखून दोन भुयांमध्ये दृष्टी एकाग्र करून नाकपुड्यांमध्ये प्राण आणि अपान वायूंना रोखून याप्रमाणे मन इंद्रिय आणि बुद्धी संयमित करून मोक्ष प्राप्तीचे ध्येय असणारा मुनी इच्छा भय आणि क्रोधापासून मुक्त होतो. जो मनुष्य नित्य या अवस्थेत असतो तो निश्चितच मुक्त असतो. तर ही जी प्रक्रिया आहे, एका ठिकाणी बसणे, आपले जे वायू आहेत ते नियंत्रित करणे, प्रत्याहार म्हणजे इंद्रिय विषयांपासून इंद्रियांना नियंत्रित करणे, आणि मग हळुवारपणे आपलं एक ध्यान करणे, एक धारणा पकडावी कोणावर पण, परमात्म्यावर त्याच्यावर ध्यान करणे आणि मग समाधिस्थ. लक्ष, त्याला म्हणतात अष्टांग योग. तर अशा प्रकारे व्यक्ती मुक्त होऊ शकतो. पण ऍक्च्युली सगळ्यात बेस्ट कोण आहे? भोक्तारम यज्ञ तपसा सर्व लोक महेश्वरम सुहृदम सर्वभूताना ज्ञात्वा माम शांती मृत्यू. शांतीचं सूत्र काय? शांती कोण प्राप्त करू शकतो? जो हे श्लोक जाणतो. श्लोक जाणतो म्हणजे या श्लोकातर्फे या श्लोकाचा अर्थ जाणतो आणि त्याच्यावर अंमल करतो. काय म्हणतो तो हा मंत्र? भोक्तारम यज्ञ तपसा, की मी म्हणजे भगवंत सर्व यज्ञ आणि तपस्यांचे परमभोक्त आहे. सर्व लोक महेश्वर,
सर्व ग्रहलोक आणि देवतांचा परमेश्वर मी आहे. भोगतारा मी आहे आणि परमेश्वर पण मी आहे. पण सुहृदम सर्वभूताना. आता जनरली काय होतं, जेव्हा म्हणू की अरे एक राजा आहे, जो भोगता आहे, सर्व गोष्टींचा भोग तो करतो आणि सगळ्यांवर तो नियंत्रण करताय, म्हणजे काय, तो तो निष्ठुर असेल, तो लोकांवर अत्याचार करणार असेल, ठीक आहे नाही, लोकांचं भलं वगैरे नाही बघेल, तो म्हणेल माझं मी भोगता आहे किंवा मी नियंत्रण. हे असूनही तो सुहृदम सर्वभूताना, म्हणजे सर्व जीवांचा हित करता आणि जीवांच्या कल्याणाची इच्छा करणार आहे भगवंत. नुसता तो भोगताना तर आहेच, ईश्वर पण आहे, पण त्यांच्या हृदय काय आहे, दयाळू आहेत, सगळ्यांच्या हितासाठी आणि कल्याणार्थ ते इच्छा करतात. हे जाणून माझे पूर्ण ज्ञान असणार, हे जे जाणतो, हे जे ज्याला ज्ञान, तो सांसारिक दुःखापासून शांती प्राप्त करतो. म्हणून काय म्हटलंय, जन्म कर्मच मे दिव्यम. भगवंतांचा जन्म आणि कर्म आपल्यासारखा नाही आहे, दिव्य आहे. हे जो जाणतो तो पुनर्जन्म नाही, त्याला पुनर्जन्म म्हणजेच काय, पुनर्जन्म होण्याआधी तो शांती प्राप्त करतो. सांसारिक दुःखामध्ये त्याला दुःख होणार नाही. कारण बहुतांश लोक काय समजतात, मी भोगता आहे, माझा पगार, मी 30 दिवस काम करून पगार घेतो आणि या घराचा मालक मी आहे, म्हणजे ज्याचं ईश्वरत्व त्याचं ते आहे. आणि ते सुहृदम नसतो तो बेसिकली, त्यामुळे ते क्लेश उपभोगतात. तर सर्व जीव जे आहेत या भौतिक जगात शांती प्राप्त करण्यासाठी, मी म्हणा कृष्ण नको, मी ते एकटा शांत राहतो. पण त्यांना माहित नाही की इथे सगळ्या गोष्टी या त्यांच्या मालकीच्या आहेत, श्रीकृष्णांच्या, आणि त्यांना झुगारून आपण त्यांच्या प्रॉपर्टीचा उपभोग करून कधीच शांत होऊ शकतो. म्हणून ऑटोमॅटिक जेव्हा त्यांना स्वीकारतात ते, हे तुमचं आहे, तेव्हा कुठे शांती येणार. म्हणून भगवंतांच्या दिव्य सेवेमध्ये अर्पण करणारे सर्व गोष्टी जेव्हा आपण अर्पण करतो, तेव्हा कुठे आपल्याला काय मिळेल, शांती मिळेल. अशा प्रकारे हा श्लोक म्हणतो, भगवंत हे प्रकृतीचे स्वामी आहेत आणि बद्ध जीव हे भौतिक प्रकृतीच्या कठोर नियमांच्या अधीन आहे. जोपर्यंत मनुष्य हे उघड सत्य जाणून घेत नाही, तोपर्यंत त्याला या जगात व्यक्तिशः अथवा सामूहिकरित्या शांती प्राप्त करणे शक्य नाही. आता होतं काय की UN, युनायटेड नेशन, चला एकत्र येऊन आपण काय बनू, सुखी बनू, तर कधीच होणार नाही, ते वॉरच होत राहणार. कारण सगळे म्हणतात ही माझी प्रॉपर्टी. सगळे कधीच म्हणत नाही की भगवंतांची प्रॉपर्टी आपण वाटून घेऊ. नाही, हे मेरा आहे, हे मेरा आहे. म्हणून व्यक्तिशः किंवा सामूहिकरित्या कधीच होणार नाही. कारण कोणी जाणतच नाही की आपण भौतिक प्रवृत्तीच्या कठोर नियमांच्या अधीन आहे. ते म्हणतात हम लोग प्रकृती को कंट्रोल करेंगे. प्रकृतीला कंट्रोल करताना मग परत काय होईल, पूर्ण प्रकारे हे येतील पूर, तर तुमचा सर्व प्रकारचे हे जे क्लेश येतात, प्रकृतीची खेळला तर प्रकृती खूप त्याचा वाईट परिणाम देईल. असं आहे एकंदरीत हा 5वा अध्याय, जो बेसिकली आता ध्यान योगाकडे मार्ग दर्शन करतो, जिथे श्रीकृष्ण ध्यान योग सांगतील. हरे कृष्ण. तिथे हे जे 3 अध्यायाचा एकदा सारांश आपण तुम्ही अभ्यास करायचा, त्यातले मेन मेन पॉइंट्स काढा. तुम्हाला हे काय म्हणतात त्याला, गृहपाठ काय आहे? तिसरा आणि चौथा, पाचवा, हा 3 अध्याय वाचून कर्म काय, विहित कर्म काय, सकाम कर्म काय, निष्काम कर्म आणि भक्तियुक्त कर्म काय, हे सगळे बेसिकली सांग. कर्माच्या पूर्ण काय म्हणतात तत्व लिहा, 3, 4, 5. तात्पर्य भाषांतर जे आहे त्याच्यातच भरपूर दिलेलं आहे की काय काय करू शकत नाही आपण. जीव कर्म केल्यापासून एक क्षणही राहू शकत नाही, एक तत्व. असे ते व्यवस्थित एक निबंध बनवा कर्मावर, ठीक आहे.